त्या अभिमन्यूचा जो परफॉर्मन्स म्हणजे तो पारशी थिएटरचा जे परफॉर्मन्स होता तो इंटिमेट स्पेसमध्ये नेहमी व्हायचा. तर म्हणजे मी इथे अभिमन्यू वीर रसात उभा आहे तर त्याला बघणारा ऑडियन्स इथेच आहे, इथेच. म्हणजे अगदी पायाजवळ अगदी पायाजवळ, अगदी इंटिमेट, म्हणजे असा इंटिमेट. म्हणजे मी एखादा वाक्य बोलतोय आणि चुकून जर त्याच्या नजरेत नजर पडली तर मी गेलो, फुटलो. आणि तेव्हा आमचे सिनियर्स असायचे, आम्हाला आमची म्हणजे खेचायलाच बसलेले असायचे. तर अशा याच्यामध्ये, अशा परफॉर्मन्स पीसमध्ये वीर रसामध्ये मी वाक्य बोलतो आणि माझ्या मातेला म्हणतो की मी तू काळजी करू नको माते, आणि ते खूप स्टाईल आहे तसं, तू काळजी करू नको माते, आता असं झालंय तसं झालंय आणि आता म्हणून मला रणांगणावर लढायला जायचं आहे, असं म्हटल्यानंतर माझ्या पायामध्ये माझी धोती अडकली आणि त्यानंतर मी असा फापललो की काय झालंय. आणि त्यानंतर माझा त्या वाक्यामध्ये फंबल झाला आणि हशा पिकला की म्हणजे हा काय करतोय आणि काय करायला पाहिजे. आणि तो फर्स्ट इयरचा एक्सपिरियन्स होता. तिथे प्रचंड सगळे हसले आणि हुटिंग झालं. आणि असा म्हणजे मला असं झालं की आता मी गेलो, आता माझं करिअर बर्बाद झालं. फिल्मी दुनियामध्ये खोटेपणा आहे? हो आहे. म्हणजे ते म्हणजे अगेन की आपण त्याला कसं डिस्क्राईब करतो आणि खोटेपणा कोणासाठी काय आहे त्याच्यावर डिपेंड आहे. पण आहे हे, ते जगच फेक आहे, ते त्याच्यात अंडरस्टूडच आहे. स्ट्रगल म्हणजे काही तुम्हाला त्रास देणारी गोष्ट आहे असं आपल्याला वाटतं, पण स्ट्रगल म्हणजे निगेटिव्ह गोष्ट नाही आहे. स्ट्रगल म्हणजे तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्ही स्वतः एक पायरी चढत एक काम करत तुम्ही स्वतःला पुढे नेत आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे वाट बघावी लागते किंवा तुम्हाला घर चालवावं लागतंय, त्यासाठी तुम्हाला येणारी इन्सिक्युरिटी तुमची स्वतःची म्हणजे स्ट्रगल. कारण ती जर तुमच्याकडे दुसरं कमवण्याचं साधन नाही आहे तर मग ती वाढत जाते. मग त्यासाठी तुम्ही सगळीकडनं कसं मॅनेज करू त्यासाठी तुम्ही सगळीकडनं हातपाय मारत असता. तर ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये तुम्ही तिकडे जिकडे फोकस करायचं आहे ते कसं करता, मग हे चालवायचंही आहे हे कसं चालवता, मग हाऊ डू यू मॅनेज एव्हरीथिंग फायनान्शियली, रिलेशनशिप कसं सांभाळता. माझा मुलगा एकदा सेटवर आला आणि त्याला मी सगळ्यांची भेट करून दिली, मनोज सरांची. त्यांना तो ओळखत होता, आम्ही त्यांचा सिनेमा पाहिला होता तो सिर्फ एक बंदा काफी. सो त्याला तो ओळखत होता. फॉर सम रिझन त्याला भाऊशी भेटवलं तेव्हा त्याला कन्फ्युजन झालं, कारण तो गेला आणि तो म्हणाला, त्याची आई म्हणाली की हे बघ यांना भेट, ओळखतो का यांना. तर तो म्हणाला हो अशोक सराफ. आणि भाऊ फुटले अत्यंत निरागसपणे आणि भाऊंनी हात जोडले, ए बाबा नको रे, मोठा माणूस आहे. मराठी माणूस हिंदी इंडस्ट्रीमध्ये गेल्यावर दुरावा तो होतो का? ॲज अन ॲक्टर तुम्हाला असं वाटू शकतं की अरे बापरे हिंदी आहे आणि मी तर मराठी आहे, आता ह्या लोकांमध्ये कसं ऍडजस्ट करून घेऊ, हे होतं. आणि कुठेतरी आपण घाबरतोही. हो घाबरतो, हे होतं. मराठी माणूस घाबरतो. एक्झॅक्टली घाबरतो. नॉट जस्ट मराठी, तुम्ही बॉलिवूड ही प्रस्थापितांची इंडस्ट्री, मेन इंडस्ट्री ऑफ इंडिया असं आपण म्हणतो. तर तिथे कोणीही बाहेरचा कुठल्याही रिजनल लँग्वेजचा माणूस आला तर त्याला फिट इन व्हायला, ऍडजस्ट व्हायला वेळ लागतो. म्हणजे असं सुद्धा झालंय की ती जी नटसम्राट मधला जो डायलॉग आहे तो मुद्दाम मला ऐकवण्यासाठीच एक माणूस फोन करतो की तू माणूस म्हणून तर भिकारडा आहेसच, पण म्हणजे असं ते त्याने ठरलंच आहे की मला काहीतरी बोलायचं असेल तर ते डायलॉग बोलायचा, संपला विषय. हे सुद्धा मी बघितलेलं आहे की तुमचा कॉन्फिडन्स पाडण्याची कामं करणारी ही दिग्दर्शक आहेत. की तुम्ही काहीतरी केलंय आणि तुमचा तिथल्या तिथे सगळ्यांसमोर कॉन्फिडन्स घालवला त्याने, असे सुद्धा दिग्दर्शक आहेत. सो एकीकडे ते दिग्दर्शक आणि एकीकडे हो आलाय अनुभव. हो. इंटरव्ह्यू मध्ये सगळ्यात बोरिंग प्रश्न कुठला वाटतो? हे जे प्रश्न असतात ना, एक काइंड ऑफ क्वेश्चन्स जे असे साऊंड होतात किंवा असे सुरुवात होतात. आता तुम्ही त्यांच्याबरोबर काम करा, कसं वाटतं ते? मी नाही घेतला हा प्रश्न, बघावं लागेल. सो त्यांच्याबरोबर काम करतं कसं वाटतं हे म्हणजे चांगलं वाटतं. मग माझा आतून आवाज असतो की चांगलं वाटतं, मग पुढे काय, आता काय संपलं. मला प्रचंड भीती आहे कुत्र्याची. म्हणजे अनेक किस्से आहेत की
म्हणजे असं कुठून तरी रात्री येताना गाडीवर वगैरे मुद्दाम गाडी थांबवायची, कुत्रा दिसला की त्याच्या जवळपासच थांबवायची, फोन काढायचा आणि बोलायचा आणि मुद्दाम हसत हसत बोलायचं. हां, हा बोल ना. नाही, 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 काही नाही. येते बस मार्गातच आहे असं तसं. आणि हे सगळं करत असताना बघत राहायचं की कुत्र्याला कळलंय का हा माणूस डेअरिंगवाला आहे. हां, मी बाहेरून येत होतो झपाझप चालत NSDच्या मेन गेटमधनं आतमध्ये आणि बाहेरचं लोखंडी मेन गेट आणि आतलं जे मेन एंट्रन्स आहे तिथे काचेचं दार होतं. ते अजूनही आहे. तर तो इतका फोकस, मी ते फोकसची एक्सरसाइज एकटाच होतो आणि ती इतका जबरदस्त फोकस कोणी नसेल ठेवला जगात, का तो फोकस घेऊन मी चाललो ताड 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 ताड. तर मला डायरेक्ट काचेतनं आरपार दिसलं, मला त्याची ती कडी बिडी काहीही दिसली नाही. मी जो आदळलो त्या काचेवर, युजली होतं येस लोकांचं. भयंकर. म्हणजे मला असं झालं की तिथे असं कसं मध्येच कसं काय आलं, इथे तर काहीच नव्हतं, असं इतका बेमालून. आणि जेव्हा तुम्ही इतकं बेमालूमपणे पूर्ण ताकद लावून तुम्ही चालता, एवढं फोकस, धाडकन आडपट. तर तो फोकस इथे घुसला. मग वरचा फोकस खालच्या फोकसमध्ये घुसला आणि ते सगळं रक्त आणि मग सगळं रक्तबंबाळ झालं, दाताला लागलं, तर सगळा फोकस निघून गेला. सगळा फोकस निघून गेला. मग हे इथला फोकस असा सुजला. को ऍक्टर पासून काही वाईट किंवा चांगले अनुभव? हां, कधी कधी टँट्रम्स देणारे असतात, डॉमिनेट करणारे असतात, तुमच्याकडे या नजरेनं बघणारे असतात की असं असतं का, असं नसतं. नमस्कार, मी सुषमा. नारायणीच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. नारायणीच्या पॉडकास्टसोबतच नारायणी क्लिप्स म्हणून हा आपण नवीन चॅनल ओपन केला आहे, ज्याच्यामध्ये आपले मोठे व्हिडिओ हे तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये बघता येईल आणि क्लिपच्या फॉर्ममध्ये बघता येईल. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला नारायणी क्लिप्स या चॅनलवरही फॉलो करू शकता. सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला. आजचा व्हिडिओ थोडा स्पेशल आहे, कारण आज आपल्यासोबत अभिनेते नितीन भजन आहेत. अनेक मोठ्या पिक्चरमध्ये, किंबहुना म्हणता येईल की आत्ताच OTT प्लॅटफॉर्म म्हणजेच नेटफ्लिक्समध्ये रिलीज झालेला इन्स्पेक्टर झेंडेमध्ये त्यांनी मनोज वाजपेयी आणि भाऊ कदम यांच्यासोबत काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आज आपल्याला नितीन भजन यांना जाणून घ्यायचं आहे. तर आज आपल्यासोबत आहे अभिनेते नितीन भजन. व्हिडिओ एन्जॉय करा आणि शेवटपर्यंत बघायला विसरू नका. नमस्कार. नमस्कार. नारायणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. कसे आहात तुम्ही? मस्त मजेत. आज आपल्याला खरे नितीन भजन ओळखायचे आहे. हा पॉडकास्ट फक्त माझ्या दृष्टिकोनातून नसून आपल्या प्रेक्षकांसाठी असणार आहे, कारण तुम्ही ऑलमोस्ट मायानगरीत एंटर केलेलं आहे. आज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट आणि डिझाईन नागपूर याचीच नुकतीच 8 दिवसाची ॲक्टिंग वर्कशॉप झाला आहे आणि इनफॅक्ट तुम्ही आजही तो वर्कशॉप करूनच आले आहात. कसा एक्सपिरियन्स होता? भन्नाट एक्सपिरियन्स होता, कारण मी ॲज अ ट्रेनर फार काम केलेलं नाही आहे. मला नेहमी असं वाटायचं की मला ते शिकवायला नाही आवडणार किंवा मी नाहीच आहे ट्रेनर, माझं ते टेम्परामेंटच नाही आहे असं मला वाटायचं. पण आणि मला असं वाटायचं की खूप मोठं चॅलेंज आहे हे, जेव्हा की आपण सगळं शिकून आलो आहे, पण ते टीचर व्हायला आणि ट्रेनर व्हायला एक वेगळंच तुम्हाला ते असावं लागतं तुमच्या. म्हणजे ॲज अ फॅकल्टी हा रोल करायचा. हां, ॲज अ फॅकल्टी किंवा ते तुम्हाला तितकं नेमकेपणाने सांगता येईल का, किंवा आपल्याला जसं आपल्या ट्रेनर्सनी शिकवलं आहे तसं आपल्याला शिकवता येईल का, हा थोडासा कॉन्फिडन्स नसतो, कारण आपण ते अधिक केलेलं नसतं. काही लोक शिकल्यानंतर लगेच ते प्रॅक्टिस करतात ॲज अ टीचर, ॲज अ ट्रेनर. मी ते केलं नाही. त्यामुळे मला ते सगळं रिव्हिजिट करावं लागलं पुन्हा, जे मी शिकलो आहे ते सगळे बारकावे, ते सगळी एक्सरसाइजेस, ते सगळे गेम्स आणि त्यांचे काय मोटिवेशन असतं, का ते करवतात. पण नागपूरमध्ये चांगला रिस्पॉन्स मिळाला. खूप चांगला रिस्पॉन्स, कारण लोकांना हे अशा पद्धतीचं ओरिएंटेशन, म्हणजे अभिनय शिकण्यासाठी काय नेमकं आपल्याला स्वतःच्या आतमध्ये जाऊन सेल्फ डिस्कवरी करावी लागते, काहीतरी नवीन स्वतःमध्ये शोधावं लागतं,
आणि आपण स्वतःला ओळखल्याशिवाय आपण ते कसं करू शकत नाही. हम्म. हा जो एक महत्त्वाचा पार्ट आहे, ॲक्टिंगची मुळात सुरुवात करण्याआधीच हम्म. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. तो लोकांना मला शिकवता आला आणि तो शिकवताना मी स्वतः जास्त सेल्फ डिस्कव्हरी करू शकलो. आणि मला माहिती आहे की तुम्ही लोकमत युवा मंच हो, यापासून सुरुवात केली हो. आहे, येस, येस. कारण मीही त्याचा भाग राहिलेली आहे. हो. तर त्यावेळी काय स्वप्न होती मनात? कारण आत्ता तुम्ही ॲज अ फॅकल्टी लोकांना ट्रेनिंग दिलं, हो. पण ॲज अ स्टुडंट त्यावेळेला तुम्ही होते, तेव्हा काय स्वप्न होती? युवा मंचाशी स्वतःला जोडून घेण्यामागे एकच उद्देश होता, की कॉलेज शिकत असताना कुठेतरी एक प्लॅटफॉर्म होता युवा मंच, ज्याच्यामध्ये खूप साऱ्या कल्चरल ॲक्टिव्हिटीज व्हायच्या, कुठे-कुठे शिबिरं व्हायची आणि तिथे जाऊन आपण काहीतरी करू शकतो, लोकांमध्ये मिसळू शकतो. बेसिकली ती अर्ज होती, की संस्कृती कुठे-कुठे काय होतंय, ते आपल्यापर्यंत येऊ शकत नाही, तर आपणच तिथे पोचावं. म्हणून मग मी तिथे भाग घ्यायचो त्यात आणि असं वाटायचं, की आपण हळू-हळू आपल्याला जे येत नाही ते आपण शिकतोय, आपण आपल्याच कक्षा रुंदावतोय. युवा मंचात ऑलरेडी ज्यांनी नाटकात काम केलेलं आहे, जे स्किट्स करतायत, ज्यांना थिएटर. थिएटर करतायत, असे ऑलरेडी बरेच लोक होते आणि मी त्यांना बघून मला सुरुवातीला घाबरायला व्हायचं, की काय म्हणजे हे कसं आहे? हे तर खूप कठीण आहे. हे तर म्हणजे त्यांचे स्किट्स आणि त्यांच्या एकांकिका बघण्यापासून माझी सुरुवात झाली, हम्म. की असं असतं. एकांकिका असतात, त्यांचे कॉम्पिटिशन्स होतात आणि मग हा महोत्सव असतो आणि तो महोत्सव असतो. हा बेसिकली इंटर कॉलेज कॉम्पिटिशन्स इंटर असतात कॉलेज आणि बरेच. असतं हे. हम्म. अ, कारण हे सगळं मला माहीत नव्हतं. हे एक्सपोजर मला तिथे काटोलमध्ये असताना फार मिळालं नाही. मग युवा मंच तो प्लॅटफॉर्म होता, जिथे खूप लोकांना मी असं बघितलं, की ते खूप चांगले अभिनेते होते, खूप चांगले कॉमेडियन्स होते, खूप त्यांच्यात तेव्हा एनर्जी तुमचं होती. स्वप्न काय होतं? मला हे नव्हतं क्लिअर, की मी प्रोफेशनली काही वेगळं करणार आहे. हम्म. मला एवढंच माहीत होतं, की मी एक चांगला डिझायनर बनणार आहे आणि इथून मुंबईला जाणार आहे, ॲड एजन्सीला नोकरी करणार आहे आणि मला त्यातच काहीतरी क्रिएटिव्ह करत करत पुढे जायचं आहे. मला एवढं माहीत होतं. हे सगळं जे होतं हे किडे असतात, की स्वतःला कुठेतरी बिझी ठेवायचं आणि काहीतरी नवीन आहे का अजून आपल्यात ते शोधत राहायचं. मग हे करिअर सिलेक्ट करताना फॅमिलीला कसं कन्व्हिन्स केलं ॲज अ अभिनेता? मी खूप लकी आहे या बाबतीत, की रादर फाईन आर्ट्स करायला घेतलं तेव्हासुद्धा फॅमिलीला असंच वाटत होतं, की हा एवढा हुशार होता. आम्हाला म्हणजे सगळेच म्हणायचे, की हा कधीही त्या कोर्सला, अमुक कोर्सला जाऊ शकला असता, मेडिकलला जाऊ शकला असता, इंजिनिअरिंग म्हणजे करू शकला असता. अकॅडमिकली तुम्ही चांगले होते. अकॅडमिकली चांगला होतो. काही गोष्टींचा कंटाळा यायचा, गणिताचा कंटाळा यायचा, सायन्स फार आवडायचं नाही, पण लँग्वेजेस हम्म. खूप चांगल्या म्हणजे मला यायच्या किंवा त्यात मी खूप इंटरेस्टेड होतो. हिस्ट्री आवडायची, सोशल सायन्स आवडायचं आणि कदाचित म्हणूनच मग हे सगळं इकडे मी वळलो असेल असं मला वाटतं. बरं, खूप जास्त अभिनयाचं प्रशिक्षण कुठनं घेतलं? नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा. अभिनय शिकत असतानाची एखादा इन्सिडेंट आठवतो का की तो तुम्हाला आठवणीत ठेवण्यासारखा आहे? ओके. आहे, आहे, आहे. फर्स्ट इयरमध्ये हम्म. ॲक्टिंगशी रिलेटेड खूप काही गोष्टी होतात. तुम्हाला शिकवतात नवीन-नवीन गोष्टी. सगळं नवीनच असतं ना, की अरे, हे मला नवीनच कळतंय, नवीनच कळतंय. तर तुम्ही असं त्या त्या ऑमध्ये असता, की आता मी काय शिकलोय आणि माझ्यात काय संचारलंय नवीनच. सो असाच एक फोकस एक्सरसाइज आम्हाला व्हायचा, हम्म. की एका बिंदूला फोकस करा आणि तो फोकस तिथे करून चालण्याचा प्रयत्न करा. तेव्हा बर. तुम्हाला एक चांगला ग्रेसफुल वॉक मिळेल किंवा तुम्ही खरंच आणि ही आहे एक्सरसाइज, की इट वर्क्स, की तुम्ही कुठल्यातरी बिंदूला फोकस करून तुम्ही वॉक घ्या, तर तुमचा तो वॉक खरंच पूर्ण शरीर तुमचं म्हणजे सरळ रेषेत चालायचं असतं? सरळ रेषेत. बर. हां. कुठेतरी तुमच्या आय लेव्हलला तुम्ही फोकस करा. अच्छा. त्या बिंदूवर ठेवून जर तुम्ही वॉक कराल, तर तुमचा पूर्ण वॉक हा फोकस वाटतो. बर. पूर्ण बॉडी सिंकमध्ये वाटते, की येस, पर्सन ॲज अ होल इज गोइंग टुवर्ड्स सम पॉइंट विथ सम मोटिवेशन. बर. असंच नाही चाललंय, काहीतरी आहे. काहीतरी वाकडं तिकडे हां, चाललं नाहीये. हां. तर आता फर्स्ट इयर होता, तर होतं, तर हे सगळं असं घुसलं होतं डोक्यात, की हे आपल्याला करायचंय.
तर जे काही वर्गात शिकलंय ते सतत कॉलेज टू हॉस्टेल येणं जाणं कुठेही काहीही करायचं असेल तर ते दिवस रात्र सुरू असायचं सुरू ते. असायचं. म्हणजे अननोईंगली चालू असायचं. तर अशीच एक फोकस एक्सरसाइज करून मी बाहेरून अ, येत होतो झपाझप 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 चालत NSDच्या मेन गेटमधनं आतमध्ये 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 आणि बाहेरचं लोखंडी मेन गेट आणि आतलं जे मेन एंट्रन्स आहे तिथे काचेचं दार होतं. बरं. ते अजूनही आहे. हं. तर तो इतका फोकस मी ते फोकसची एक्सरसाइज एकटाच होतो आणि ती इतका जबरदस्त फोकस कोणी नसेल ठेवला जगात. हं. का तो फोकस घेऊन मी चाललो चाललो ताड 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 तर मला डायरेक्ट काचेतनं आरपार दिसलं. मला त्याची ती कडी बिडी काहीही दिसली नाही. मी जो आदळलो त्या काचेवर. अच्छा. युजुअली होतं येस लोकांसोबत. येस भयंकर. म्हणजे मला असं झालं की तिथे असं कसं मध्येच कसं काय आलं इथे तर काहीच नव्हतं असं इतका बेमालूम. अच्छा. आणि जेव्हा तुम्ही इतकं बेमालूमपणे पूर्णचा पूर्ण ताकद लावून तुम्ही चालता एवढं फोकस धाडकन हां आडपटलं. तर तो फोकस इथे घुसला. मग अच्छा. वरचा फोकस खालच्या फोकसमध्ये घुसला आणि ते सगळं रक्त आणि मग सगळं रक्तबंबाळ झालं. दाताला तो लागलं. सगळा फोकस निघून गेला सगळा असेल. फोकस निघून गेला. मग हे इथला फोकस असा सुजला आणि मग मला एक माणूस म्हणजे एक माझा सिनियर आला. तो हॉस्पिटलला घेऊन गेला. एखादी अशी ॲक्ट हं, की ज्याच्यात एक्सप्रेशन हे करायचे होते हं, किंवा ते करायचे होते आणि आम्ही हं, असं करायचो, हं, हं. असा कुठला इन्सिडेंट आठवतो? तो ॲक्च्युली मजेदार असतो ॲक्च्युली तो. हो, ॲक्च्युली ते अशा अशा खूप घटना घडलेल्या आहेत. हां. म्हणजे नाटकांच्या दरम्यान घडलेले जे हं, हं, हं. कॉमेडी किस्से आहेत ते ते खूप भयंकर आहे. म्हणजे ते मला मला माहीत नाही तर कसं ते सांगावं की माझं एक ऐतिहासिक नाटक म्हणता येईल त्याला किंवा एक आम्हाला शैली असते ज्या एक नाट्य शैली असते. हं, हं, हं. त्याचा आमचा परफॉर्मन्स होतो. त्याला पारसी म्हणतात. बरं. की पारशी स्टाईलमध्ये जेव्हा नाटक खेळलं जायचं आधी, हं, हं. तर त्या स्टाईलमध्ये खूप हिस्टॉरिकल कॅरेक्टर्स, मायथॉलॉजीमधले कॅरेक्टर्स आणि खूप जास्त कलरफुल कॉस्च्युम्स, अच्छा, अच्छा. हेवी कॉस्च्युम्स आणि खूप जास्त मेकअप आणि सगळं लाऊड परफॉर्मन्स असायचे. तर अशा एका परफॉर्मन्समध्ये मी एका नाटकामध्ये मी अभिमन्यू झालेलो. बरं. हो. आणि त्यावेळेला मी म्हणजे अजूनही मी असा फार लठ्ठ नाही आहे तसा, पण मी त्यावेळेला अत्यंत बारका होतो, भयंकर बारका होतो. अच्छा. तर ते मला कसेबसे ते कपडे हँगरवर टाकल्यासारखे मला टाकले. हां, ते वाटायचे मला. तर मी अभिमन्यू बनलो होतो. आपला बनलो. हं. ठीक आहे. तर त्या अभिमन्यूचा जो परफॉर्मन्स म्हणजे तो पारशी थिएटरचा जे परफॉर्मन्स होता, तो हं. इंटिमेट स्पेसमध्ये नेहमी व्हायचा. तर म्हणजे मी इथे अभिमन्यू वीर रसात उभा आहे, हं. तर त्याला बघणारा ऑडियन्स इथेच आहे. इथेच. आई गं! म्हणजे एखाद्या अगदी वाक्य पायाजवळ अगदी असल्यासारखं. पायाजवळ, अगदी इंटिमेट म्हणजे असा इंटिमेट. हं, म्हणजे हं. मी एखादा वाक्य बोलतोय आणि चुकून जर त्याच्या नजरेत नजर पडली, तर मी गेलो, फुटलो. आई गं! आणि तेव्हा आमचे सीनियर्स असायचे. आम्हाला आमची म्हणजे खेचायलाच बसलेले असायचे. अच्छा. तर अशा याच्यामध्ये, अशा परफॉर्मन्स पीसमध्ये हं. वीर रसामध्ये मी वाक्य बोलतो आणि माझ्या मातेला म्हणतो, हं. की तू काळजी करू नको माते आणि ते खूप स्टाईलच असत. हं. तू काळजी करू नको माते, आता असं झालंय, तसं झालंय आणि आता म्हणून मला रणांगणावर लढायला जायचं आहे. असं म्हटल्यानंतर माझ्या पायामध्ये माझी धोती अडकली आणि त्यानंतर मी असा फापरलो, की काय झालंय? हं. आणि त्यानंतर माझा त्या वाक्यामध्ये फंबल झाला आणि हशा पिकला, की म्हणजे हा काय करतोय आणि काय काय डायलॉग काय देतोय? करायला पाहिजे? हं. आणि तो फर्स्ट इयरचा एक्सपिरियन्स होता. हं. तिथे प्रचंड सगळे हसले आणि हूटिंग झालं आणि असा मी म्हणजे मला असं झालं, की आता मी गेलो, आता माझं करिअर बरबाद झालं. आता कसं होणार माझं? अख्खा ऑडियन्स मला हसतोय आणि माझ्या चुकीसाठी हसतोय. तर मग मी ते कसं तरी सावरलं, मी एक्झिट घेतली आणि माझी अवस्था अशी झाली, की मी आता तोंड कसं दाखवू लोकांना? हं, हं, हं. सो असे काही असे बरेच एक्सपिरियन्सेस आहेत. प्रेझेन्स ऑफ त्यातला माइंड हे खूप महत्त्वाचे असतात. खूप महत्त्वाचं. जेव्हा ॲक्टिंग करतो आणि जेव्हा लाईव्ह ॲक्टिंग जेव्हा हो, तुम्ही करता आहे हो, आणि ऑडियन्समधून कुठून तरी एक जण काहीतरी फेकून मारलं हो, किंवा काहीतरी हो, प्रॉम्प्टिंग केलं, हो. तर त्यावेळेला कसं संयम ठेवून आपण करेक्ट, ती ॲक्ट करायचं आणि ती करेक्ट, पूर्ण करेक्ट, करता, करेक्ट. ते पण शिकवलं जातं अभिनय क्षेत्रामध्ये. इंडस्ट्रीमध्ये ऑलमोस्ट तुम्ही एंट्री केली आहेत, म्हणजे केलीच आहेत. हं. तर
कसं वाटतंय? खरं तर आता तू म्हणालीस तेच बरोबर आहे, की ऑलमोस्ट केली आहेच म्हणावं लागेल. हं, कारण मी माझ्या अचीव्हमेंट्सबद्दल मला असं खूप लवकर असा गैरसमज होत नाही, की खूप मोठं झालं आहे. मला फार लवकर तसं वाटत नाही. कारण आपल्याला एक काहीतरी आपलं एम असतं, की मला असंच अशा पद्धतीचं काम करून समाधान मिळवायला हं, आवडेल. हं. बरोबर. अशा पद्धतीचं काहीतरी आयुष्यात व्हायला पाहिजे. हं. म्हणजे तो ड्रीम रोल. हां, ड्रीम रोल किंवा हां. खरंच आपण म्हणजे आता मला माहिती आहे अभिनेता म्हणून माझी काय कुवत आहे किंवा मी किती काम केलं आहे किंवा मी किती चांगलं करू शकतो, हे मला माहिती आहे. सो त्या हिशोबाने जर मला मिळत असेल आणि तसं जर कोणी समजून घेतलं असेल मला हं, अभिनेता म्हणून, हं, तर तेव्हा खूप मजा येते, की अरे यार इसको समझ आ गया की इसने मेरा ढूंढ लिया जो ढूंढना है. हं, हं, तर आता तसं म्हणता येईल, की येस आता एंट्री झाली आहे झाली. हं, आणि खूप समाधानी आहे. हं, सुरुवात का होईना, हं, पण एक थोडंसं लोक ओळखतायत हं. आणि अजून खूप पुढे जायचं आहे आणि त्याचं मला ते व्हायब्रेशन मिळतात, की आता पुढे खूप जायला अजून एनर्जी येणार आहे. मग याच्यासाठी हा प्रश्न उत्तम राहील असं मला वाटतं, की एखादा अभिनेता की जो जास्त प्रचलित नाही आहे, हं. ठीक आहे? त्याला मायानगरीत कुठल्या दृष्टीने बघतात? नाही मग म्हणजे ट्रीटमेंट वाईज मला नाही वाटत काही विशेष फरक पडतो. हं, हं, तुम्हाला एवढं नक्की आहे, की तुम्ही ज्या कॅपॅसिटीमध्ये दिसलात, ज्या हं, कॅपॅसिटीमध्ये तुम्ही काम केलंय, हं. त्या हिशोबाने तुम्हाला निश्चितच फळ मिळतं. बरं, म्हणजे तुम्हाला अप्रिशिएशन मिळतं. हे मी अनुभव घेतलेला आहे, की बरं. जर तुम्ही केलेलं काम जर बाहेर येतंय हं, आणि तुम्ही केलेलं काम जर चांगलं वाटलं लोकांना, तर अ, त्याच प्रमाणात तुम्हाला अप्रिशिएशन मिळतं. तुम्हाला अप्रोच करतात लोक. हं. आणि मला मला पर्सनली असा अनुभव नाही आहे, की म्हणजे चांगला अनुभव आलेला आहे. हां, म्हणजे चांगला अनुभव आला. म्हणजे असं कोणी खरं तर आपण विचारही करत असू कोणाबद्दल कारण आता तसं तर इतकं आपण नेपोटिझम हां. सुरू आहे हं. आणि म्हणतातही की बरेच लोकांचे करिअर बरबाद झाले किंवा हे आहे. तर तेव्हा एक नवीन अभिनेता जेव्हा जातो ॲक्टिंग करायला, तर कुठेतरी बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो? हो, म्हणजे नवीन अभिनेत्याकडे म्हणजे नव्याने तो काम करायला लागल्यानंतर का? प्रोजेक्ट मिळाला आहे, कास्टिंग झालं आहे, सगळं झालेलं आहे. हां. पण को ॲक्टर तुमच्या पुढे एक नावाजलेला ॲक्टर बसलेला आहे किंवा तो तुमच्यासोबत ॲज अ को ॲक्टर काम करतो आहे. हं, ठीक आहे आणि आपण आता सेकंडरी आहोत. हं. बरोबर. ए जस्ट कन्सिडर मी हे प्रश्न माझे नाही, हे आपल्या ऑडियन्सलाही कळायला पाहिजे करेक्ट या आहे, करेक्ट आहे, दृष्टीने करेक्ट आहे, विचारते. करेक्ट आहे. ठीक आहे? तर त्यावेळेला ट्रीटमेंट कशी मिळते? सेटवर हो. ट्रीटमेंटचा प्रश्न जो आहे ना, तो वेगवेगळ्या प्रोडक्शनच्या हिशोबाने बदलतो. बरं. हां. मराठीत सगळीकडे तुम्हाला म्हणजे किंवा मराठी हिंदीचा पण तसा वाद नाही आहे तिथे. हं, पण खरं तर ज्या लोकांनी वर्क कल्चर खूप चांगलं सांभाळलेलं आहे, काही प्रोडक्शन हाऊसेस आहेत, हं, काही टीम्स आहेत, ज्यांच्याबरोबर तुम्ही काम करता, त्यांचं खरंच प्रोडक्शन व्हॅल्यू इतकं चांगलं आहे, हं. वर्क कल्चर इतकं चांगलं आहे, की ते तुम्हाला अजिबात सामावून घेतात? सांभाळून घेणं म्हणण्यापेक्षा तुम्ही कितीही छोटं कॅरेक्टर करत असाल, हं, तरी त्यांचं वर्क कल्चर, डिसिप्लिन, हं, हाऊ टू ट्रीट पीपल हं, याचं त्यांनी त्यांच्या टीमला दिलेलं जे प्रशिक्षण आहे, हं, हं. ते इतकं चांगलं असतं, की यू फील की तुम्ही हिरो करताय म्हणजे डिफरंट फिल्ममध्ये. फील म्हणजे असं काहीतरी वेगळं पण आहे असं म्हणजे अजिबात नाही, अजिबात नाही. हां. पण ॲट द सेम टाईम हं, माझा सुद्धा हा अनुभव आहे, की हं, बरेचसे प्रोडक्शन असतात, हं, जिथे तुम्हाला सगळ्याच बाबतीत म्हणजे बजेटच्या बाबतीत, ट्रीटमेंटच्या बाबतीत जेवढं एखाद्या मोठ्या कलाकाराला बघितलं जातं, हं. तेवढं त्याला जी ट्रीटमेंट मिळते, त्याच्या कितीतरी पटीनं त्याला दुसऱ्याला दुय्यम लेखलं हं. जातं. शेवटी असं म्हणता येईल की आपलं काम आपल्याला एक पोझिशन देतं. एक्झॅक्टली. हं, तुम्ही काम मुंबईबद्दल जर फिल्म इंडस्ट्री बद्दल बोलायचं झालं, हं. तर तुमच्या कामापेक्षा तुम्ही तुमच्या कामाने म्हणजे प्रसिद्धी किती मिळवली आहे, त्यानुसार तुम्हाला मिळणारी ट्रीटमेंट ही असते. बरं. फिल्मी जगत म्हणजे फिल्मी दुनियामध्ये खोटेपणा आहे? हो, आहे. म्हणजे म्हणजे अगेन की आपण त्याला कसं डिस्क्राईब करतो आणि खोटेपणा कोणासाठी काय आहे, हं, त्याच्यावर डिपेंड आहे. हं, पण आहे, ते जगच फेक आहे.
हं. ते त्याच्यात हं, हं. ते त्याच्यात अंडरस्टूडच आहे की ते तुम्हाला तुम्ही कारण ॲक्टिंग इटसेल्फ इज अ फेक बिझनेस. बरोबर. तुम्ही कारण तो फेकच करता. पर्सनल माणूस वेगळा असतो हो, आणि सेटवर गेल्यावरती त्याला हो, त्या हो, कॅरेक्टरमध्ये हो, घुसावं हो, लागतं, जे हो, म्हणतो हो. आपण थिएटरच्या भाषेत. करेक्ट. है ना? म्हणजे आपण खोटं कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलतोय त्यानुसारही आणि हं. जनरलीही हं, हं. तो फेकच बिझनेस आहे. म्हणजे तो जसं मी आता ॲक्टिंगही शिकवतो किंवा आम्हालाही शिकवलं तसंच म्हटलंय, की ॲक्टिंग इज द बिगेस्ट फेक हं. जे तुम्ही खूप सिन्सिअरली आणि खरेपणाने करता. हं. म्हणजे खरा माणूस आपण ते आपल्याला हरवून जावं लागतं हो, आणि त्या कॅरेक्टरमध्ये आपल्याला घुसून ते काम करावं लागतं. एक्झॅक्टली. नॉट ओन्ली कॅरेक्टर. हं. एक आपण ॲक्टर आहोत, आपल्याला सोसायटीमध्ये राहावं लागतं, आपल्याला मिरवावं लागतं. सेटवर गेल्यानंतर 10 लोकांना कळलं पाहिजे, की आपण ॲक्टर आहोत, हं. की आपण या कॅलिबरचे आहोत, या स्टेटसचे आहोत, इकॉनॉमिकल, सोशल. ते अच्छा. ते सगळं दाखवण्यासाठी हां, हां. जे आपण आपल्या पोहा-पोहा करतो जो. किंवा जो काही आपण शृंगार करतो किंवा हं. जे काही आपण कपडे वापरतो, ज्या गाडीतनं येतो, जसं वागतो, जसं बोलतो, भाषा वापरतो, त्याबद्दल जे काही कॉन्शियस राहून आपण एफर्ट करतो, हं, हं. पॉलिश्ड लूक असंच बोलायचं आहे. मी हं. कुठल्याही गावातनं आलो असेल तरी मला बिकॉज आय एम बॉलिवूड ॲक्टर, हं. मी माझी कुठेही काहीही बोलणार नाही. आम्ही व्यवस्थितच. तर ते हे जे आहे. हां. त्या दृष्टिकोनातून खोटेपणा आहे. हां, मग मी तेच म्हणतोय. हां. म्हणजे खोटेपणा इन द सेन्स मग मी तेच म्हणतोय, की हं. खूप वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये खोटेपणा आहे. म्हणजे एक खोटेपणा असाही आहे, हां. की ये बहुत अच्छा रोल है सर. दिस इज़ वन ऑफ द मोस्ट इम्पोर्टेंट कैरेक्टर्स इन द फ़िल्म और बहुत अच्छे-अच्छे लोगों के साथ, बड़े-बड़े स्टार के साथ ही सीन है सब और प्रेज़ेंस बहुत अच्छा है. ये बहुत ही याद रहने वाला कैरेक्टर है सर. हे सगळं होतं. हं. आणि 2-3 एक्सपिरियन्सेस आहेत असे, की हं. असं काही नसतं किंवा अच्छा. नंतर तुम्हाला नंतरच्या कम्युनिकेशनमध्ये कळतं, हं. की असं काही नव्हतं आणि जस्ट बरेच लोक एंटर करावं म्हणून हां, म्हणजे तुम्हाला सांगण्यात आलं हे. हां, हां. किंवा बेसिकली ॲक्टर्सला अमुक एका छोट्या कॅरेक्टरसाठी, अमुक एका ॲक्टरला जो हं. शिकलेला आहे, जो ट्रेंड आहे, हं. तो करू शकतो. असा कुठलाही एरा-गेरा घेण्यापेक्षा ट्रेंडला बोलवा. छोटं कॅरेक्टर आहे, पण तो ट्रेंड आहे आणि त्याला गरज आहे, तो गरजू आहे, त्याला बोलवा. हं. तर असंही दिसतं, की त्याला कन्व्हिन्स करण्यासाठी हे सगळं बोलवून, सांगून सुद्धा कन्व्हिन्स केलं जातं. बरं, आता तुम्ही छोटं कॅरेक्टर म्हटलं म्हणून हा प्रश्न विचारावा असा वाटतोय, की जेव्हा खूप छोटासा रोल मिळतो हं, किंवा कुठल्याही मूव्हीजमध्ये, चित्रपटामध्ये वगैरे अगदी छोटासा रोल असतो कुठेतरी हं, आणि अ, आपले आपले डायलॉग्स पण खूप अगदी मोजकेच असतात. हं. त्यावेळेला एखाद्या ॲक्टरनी तो रोल कसा घ्यावा? किंवा असं विचारता येईल, की आपल्याला करायचं आहे, आपल्याला मिळालेला आहे तो रोल, पण खूप कमी डायलॉग्स आहेत आणि खूप झलक आपली फक्त दिसणार आहे. करेक्ट. तर एखाद्या ॲक्टरनी तो घ्यावा की नाही घ्यावा? 2 गोष्टी आहेत. हं. म्हणजे मी याला काय कसं शिकायला मिळतं त्याच्यातनं? हां, एक्झॅक्टली. आणि मी मी कसा अप्रोच करतो तेच सांगतोय. म्हणजे चालेल, हां, चालेल. कारण दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा माझ्याच अनुभवातून मी सांगितलं तर बेस्ट आहे. जसं हं. आता मी उदाहरण दिलं होतं, की हं. सर असं-असं आहे, मोठं कॅरेक्टर आहे किंवा म्हणजे लिटरली पीपल असं लोक असं म्हणत नाही कधी खरं तर, की हं. खूप मोठा आहे वगैरे नाही म्हणत. हं. पण ते तुम्हाला अशा पद्धतीनं कन्व्हिन्स जरूर करतात, हं. की तुम्ही हो म्हणावं बरं. आणि वन्स यू सेड येस, हं. तुम्ही त्या कुठल्यातरी ट्रॅपमध्ये अडकलात अशी तुम्हाला फिलिंग बऱ्याचदा येते. कारण अच्छा. एकदा तुम्ही हो म्हटलं, की तुमच्यावर प्रेशर निघता येतं. येत नाही. हां, हं. कारण अशा वेळेला काय होतं, की तुम्हाला बऱ्याचदा स्क्रिप्ट शेअर केली जात नाही. हं. रादर आता हे अलाउडच नसतं, हां. की तुम्हाला बरेचदा असं होतं, की जोपर्यंत तुमच्याबद्दल ते शुअर नाही आहेत, हं. तोपर्यंत तुम्हाला ते सांगतच स्क्रिप्ट नाही. शेअर करत नाही. तुम्हाला ते एक आयडिया देतात आणि ती आयडिया प्रत्येकजण तेवढंच खरं बोलेल असं शक्य नाहीये. पण याच्यामध्ये टाईम स्पेंडिंग खूप होत असेल ना? हो. म्हणजे खूप खूप वेळ जात असेल त्याच्यामध्ये. म्हणजे एखादा माणूस त्याच कॅरेक्टरसाठी त्यांनी हो म्हटलेला आहे हं. आणि आपला रोल येईपर्यंत तो वाटच बघतोय आणि त्याला स्क्रिप्ट दिलेलीच नाहीये. नाही. हो, मग होतं ना असं. होतं? हो, होतं असं. मग तेव्हा पेशन्स? नाही पेशन्स तर ॲक्टर म्हणून मुंबईत काम करणं हां. किंवा सरळ-सरळ बोलायचं झालं तर फिल्म ॲक्टर होणं आणि तुमचं एक छोट्या रोलपासून तर मोठा रोल आणि मग परत ते करिअर वाढवत जाणं आणि त्यासाठी वाट बघणं, हे पेनफुलच आहे. म्हणजे त्यात पेशन्स लेव्हल खूपच वरच्या दर्जाचे लागतात. ह्या प्रश्नाबद्दल बोलायचं झालं तर की छोटा रोल आला तर काय करायचं? तर माझं असं असतं की एकतर मी विचारतो की गोष्ट मला सांगतोस का? हं. ओके सर, सांगतो.
त्यात माझं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, सर असं असं आहे, ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम, छोटा सीन आहे, लाईन्स कमी आहे, ओके, पण मी किती इम्पॉर्टंट आहे त्या सीनसाठी. सर ते असं आहे तसं आहे, तो ज्या पद्धतीनं आपल्याला सांगतोय, तो माणूस ज्या पद्धतीनं बोलतोय त्या पद्धतीनं आपल्याला ओळखावं लागतं. हे आपलं स्किल असतं, बर. की आत्ता या क्षणाला तो जे सांगतोय ते कितपत खरं आहे. मग त्या दरम्यान दुसरा प्रोजेक्ट घेता येत नाही? नाही नाही, असं नाही आहे, घेता येतं. घेता येतो. प्रोजेक्ट घेण्यासंदर्भात काही नाही आहे. ओके. तुम्ही आता असं त्याला काही बॉन्डिंग वगैरे नाही नसतं? नाही, अजिबात नाही. बरं. तुम्ही जर त्यांचा कॉन्ट्रॅक्ट साईन केला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या प्रोजेक्टच्या डेट्स क्लॅश होत आहेत तर देन प्रॉब्लेम. पण ते ऑब्व्हियसली तेवढं प्रोफेशनलिझम असतं की याला अडकवायचं नाही बाबा कोणासाठी. ॲक्च्युली ह्या सगळ्या प्रश्नांमुळे ना आपल्या प्रेक्षकांना एक कनेक्टिव्हिटी लागेल की ॲक्च्युली या ग्लॅमर दुनियेत हम्म. काय होतं, म्हणून मी हे सगळे प्रश्न घेते नाही नाही, आणि अगदी तुमच्या गरजेचं थ्रू आहे. त्यांच्यापर्यंत हो पोहोचेल. हो हो हां, हो हां. हो. तर हां, अच्छा ते ते अत्यंत महत्त्वाचं आहे. ते सुटलंय आपलं की जर तुम्हाला छोटा रोल हे मिळाला. माहीत असेल हम्म, की हा ज्या दिग्दर्शकाच्या फिल्मबद्दल बोलतोय माणूस, हम्म, तो दिग्दर्शकच खूप चांगला आहे, बरं. मुळातच खूप चांगला आहे, हम्म, तर तुम्ही ऑब्व्हियसली त्याची फिल्मोग्राफी आधी बघता की त्यांनी काय काय केलेलं आहे. म्हणजे आता एक समजा विश्वास असतो म्हणजे. मला समजा हंसल मेहताच्या फिल्मसाठी फोन आला, हम्म, तर मला हे माहिती आहे की हा माझा असा डिरेक्टर आहे की मला याच्याबरोबर काम करायचंच आहे आयुष्यात. तो हम्म, माझ्यासाठी खूप ग्रेट डिरेक्टर आहे हंसल मेहता. तर मला जर फोन आला की सर हंसल सर की फिल्म आहे, हम्म, ऐसा ऐसा कॅरेक्टर आहे, तर मी खूप इंटरेस्टेड होणार त्यात आणि मग मला सांगितलं जाणार की असं आहे, असं आहे, असं आहे. तर मग मला हे जज करायचं आहे हम्म. त्या माणसाला की तो जे सांगतोय ते खरं आहे का. आता तो तो स्वतःहून तर सांगणार नाही की मी खरं बोलतोय खोटं बोलतोय ते, पण मग तुमचं स्किल आहे की तुम्ही त्याला विचारायला पाहिजे. कधी कधी काय होतं नवीन अभिनेत्यांचं की त्यांना असा उगाच समोर जाऊन विचारत नाहीत. हां, बुजरेपणा असतो हां. की इतने बड़े आदमी को मैं कैसे पूछूं, कुछ सोच लिया तो बरं, कुछ. त्यांच्यासोबत काम केलंय हंसल मेहता? नाही, मी नाही केलं. बरं. नाही केलं. हम्म, एकदा एका फिल्मसाठी चाललं होतं, पण ते राहिलं. तर ते हां, तर मी काय म्हणत होतो, की तो बुजरेपणा जो असतो ना, की मी कसं विचारू याला? हे माझ्या बाबतीत सुरुवातीला झालंय. हे प्रत्येक ॲक्टरबरोबर होतं हम्म. सुरुवातीच्या काळात. काही लोक हे लवकर कसं विचारायचं? हां, कसं विचारायचं, कसं त्याला बोलायचं, की छोटा आहे मी नाही करणार किंवा छोटं आहे मला खूप आवडतो हा डिरेक्टर मी करायला तयार आहे, पण मला सगळी आयडिया दे, की काय आहे, काय घडतं? ॲक्च्युली सुरुवातीला तो कॉन्फिडन्स नसतोच ना. नसतो. नाही म्हणजे मी स्वतः असे काही अभिनेते बघितलेले आहेत, की हम्म. ते त्यांनी आधी काय केलंय, कुठलं ट्रेंड आहे, कुठून ट्रेनिंग घेतलंय, डझंट मॅटर. पण सरळ विचारतात. सरळ विचारतात कारण त्यांचं ते आपलं कधी-कधी माणूस म्हणूनही टेम्परामेंट असतं एक. पण अशा वेळेला त्यांना ॲरोगन्सी आहे असं म्हणून नाही, खरं तर बघितलं जातं? नाही, खरं तर जर आपण विचारलं तर? नाही. तर नाही, काही लोकांना बघितलं म्हणजे मी अगेन म्हणतो, की जसं तुम्ही त्या प्रोजेक्टवर डिपेंड असतं, की त्या प्रोजेक्टचा डिरेक्टर, प्रोड्युसर त्यांचं वर्क कल्चर काय आहे? हाऊ डू दे टेक ॲक्टर्स? हम्म, ते ॲक्टर्सला काय समजतात त्याच्यावर सरळ डिपेंड आहे. म्हणजे कधी-कधी असं होतं, की तिकडनं आपल्याला त्यांच्या स्वरातच कळतं, की त्याला कळलंय, की त्याला असं वाटलंय, की मी माज आहे म्हणून नाही म्हणतोय. बरं. थांबू आपण ह्या प्रश्नावर. येस. स्ट्रगल पिरियड होता आणि जर होता तर त्यावेळेला कोणी सांभाळलं? ऑब्व्हियसली वाईफ. लग्न झाल्यानंतर तुम्ही एंटर केलं म्हणजे? हो. नाही, त्याआधी केलं होतं. म्हणजे स्ट्रगल त्यालाही म्हणजे अभिनेता म्हणून स्ट्रगल राईट फ्रॉम डुईंग थिएटर, नाटकांमध्ये काम करण्यापासूनच तो ॲक्चुअली सुरू झाला. बरं. स्ट्रगल म्हणजे काय आहे? तर स्ट्रगल म्हणजे काही तुम्हाला त्रास देणारी गोष्ट आहे असं आपल्याला वाटतं. पण स्ट्रगल म्हणजे निगेटिव्ह गोष्ट नाही आहे. हम्म. स्ट्रगल म्हणजे तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्ही स्वतः एक 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 पायरी एक चढतो पायरी आणि चढत, हां, एक काम करत तुम्ही स्वतःला पुढे पुढे नेताय नेताय. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे वाट बघावी लागते किंवा तुम्हाला घर चालवावं लागतंय, त्यासाठी तुम्हाला येणारी इन्सिक्युरिटी तुमची स्वतःची हम्म. म्हणजे स्ट्रगल. कारण ती जर तुमच्याकडे दुसरं कमवण्याचं साधन नसेल. नाही आहे, तर मग ती वाढत जाते. मग त्यासाठी तुम्ही सगळीकडनं कसं मॅनेज करू, त्यासाठी तुम्ही सगळीकडनं हातपाय मारत असता. तर ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये तुम्ही तिकडे जिकडे फोकस करायचं आहे ते कसं करता? मग हे चालवायचंही आहे, हे कसं चालवता? मग हाऊ डू यू मॅनेज एव्हरीथिंग फायनान्शियली? रिलेशनशिप कसं सांभाळता? मग ते वाईफनी साथ दिली आहे.
तेव्हा तिनं साथ दिली आणि ती अजूनही ती साथ देते आणि घरच्यांचा पण खूप आई बाबांचा, भावाचा, बहिणीचा सगळ्यांचा सपोर्ट आहे. म्हणून हे चाललंय. बरोबर. आत्ताच रिसेंटली आपलं नेटफ्लिक्सवरती इन्स्पेक्टर झेंडे इन्स्पेक्टर हा झेंडे. रिलीज झाला. त्याची एक मजा म्हणून विचारायचं आहे मला, की मनोज वाजपेयी हा बिहारी माणूस, हां. ठीक आहे, हां. आणि तुम्ही मराठी, हो. आणि मनोज वाजपेयींनी मराठी डायलॉग्स त्यांचे आहेत. हं. तर सेटवर कधी असं झालंय की तुम्ही अरे रे हे मराठी तुम्ही चुकताय, म्हणजे उच्चारण वगैरे कधी सुधरवलंय त्यांचं? नाही, नाही. ॲक्चुअली वाजपेयी सर इतके एंटरटेनर आहेत. खरं तर त्यांना सेटवर काम करताना बघणं ही म्हणजे एक फीस्ट आहे. हा ना. कमाल. म्हणजे त्यांना आमचं बाकी सगळेच अभिनेते म्हणजे मी, हरीश, भाऊ कदम तर भाऊ कदम आहेतच. तर आहेच. म्हणजे माझं स्वतःचं एक स्वप्न हे होतंच की एकदा भाऊ कदम नावाच्या माणसाला भेटावं आणि अशा पद्धतीनं भेटता येईल, इतकं निवांत भेटता येईल, असं त्यांना अनुभवता येईल. हे माझ्यासाठी इन्स्पेक्टर झेंडे ही म्हणजे आयुष्यात करिअरमध्ये आलेला एक अभिनेता म्हणून तर एक आहेच, पण मौज मजा आणि काही नवीन इंटरेस्टिंग लोकांना भेट घालून देणाराही प्रोजेक्ट आहे. हो ना. सो कारण माझ्या स्वप्न होती म्हणजे स्वप्न होतं की ऑब्व्हियसली सत्या पाहिल्यापासून मनोज वाजपेयीने वेड लावलं होतं. आणि खूप त्यानंतर फॅन फॉलोईंग आहे त्यांची. खूपच. त्यानंतर आलेले सगळेच प्रोजेक्ट्स आणि हे आज जगाला माहिती आहे की अभिनयाच्या बाबतीत काही मोजके काही बाप आहेत, तर त्यात फिल्म ॲक्टर्सपैकी एक आहेत. मनोज सर आहेत. हम्म. तर आणि आपले मराठीतले भाऊ कदम तर भाऊ कदम आहेतच. तर आहेच. भाऊ कदम म्हणजे इतका प्रश्नच नाही. सहज, सुंदर, विनोद करणारा नट म्हणजे भाऊ कदम. मग सेटवर गमती जमती होतात? खूप गमती-जमती. खूप. एखादा काही म्हणजे इन्सिडेंट? म्हणजे सेटवर गमती-जमती एकतर गंमत-जम्मत अशीच आहे की माझा मुलगा एकदा सेटवर आला आणि त्याला मी सगळ्यांची भेट करून दिली, मनोज सरांची. त्यांना तो ओळखत होता. आम्ही त्यांचा सिनेमा पाहिला होता तो सिर्फ एक बंदा काफी है. सो त्याला तो ओळखत होता. फॉर सम रिझन त्याला भाऊशी भेटवलं तेव्हा त्याला कन्फ्युजन झालं, कारण तो गेला आणि तो म्हणाला, त्याची आई म्हणाली की हे बघ यांना भेट, ओळखतो का यांना? तर तो म्हणाला हो, अशोक सराफ. आणि आणि भाऊ फुटले अत्यंत निरागसपणे आणि भाऊंनी हात जोडले, ए बाबा नको रे, मोठा माणूस आहे. तर भाऊ फार मुलगा किती वर्षाचा आहे? माझा 8 वर्षांचा मुलगा. बरं. तर त्याला असं झालं की खरं एक सोल जर बघितला आपण, एक विनोदी अभिनेता म्हणून जो साधेपणा आणि जो निरागसपणा जो बघितला अभिनयाचा, तो अशोक मामांचा आणि भाऊंचा सारखाच आहे. म्हणजे ते एक्झॅक्टली इन्स्पेक्टर झेंडेमध्ये जेव्हा तुम्हाला लोकांना नावं सांगायची हो असतात, हो, तसंच. तुम्हाला मग नाव त्याला काय तर ऋषी कपूर. हां, मग त्याला ऋषी कडू, KADOO, हे जे आहे ना भाऊंचं, हे फक्त भाऊच करू शकतात. अच्छा. आणि सरांचं मराठी म्हणजे सर बेसिकली स्वतःच खूप एक्साइटेड असतात कुठलंही कल्चर शिकायला, मनोज सर. तर ते आम्ही शिकवण्याचं तर नंतर पार्ट, पण ते स्वतःच आम्हाला ऑब्झर्व करणं आणि भाऊंशी आमच्याशी गप्पा करून. कारण ते बिहारी आहेत आणि बिहारी आहेत. त्यांचं ऍक्सेंट म्हणजे जे तो काही जाणवतो. उच्चारण असेल, हां. तर मग कधी कधी तुम्ही लोकांनी असं केलंय का की नाही हे चुकलं, असं असायला पाहिजे मराठी? नाही, तसं त्यांना केलं नाही, पण आम्हाला बेसिकली त्यांचं स्वतःचं डेस्परेशन इतकं असतं, ते इतक्या वेळा स्वतःहून रिपीट शिकतात. ते स्वतःहून शिकतात आणि ते रिपीट करत जातात आणि रिपीट करताना विचारतात, हो राय ना. आता हे हो राय ना म्हटल्यानंतर ते ॲक्च्युली उच्चार चुकत नाही. तो जो एक साऊंड असतो ना मराठी, तो साऊंड ऍक्सेंट ज्याला म्हणतो आपण, ते जसं मराठी माणूस जेव्हा हिंदी बोलतो तर ते मराठी कुठेतरी झळकतं. एक्झॅक्टली. म्हणजे आता हे एवढं होतंच कुठल्याही अभिनेत्याचं की आपण मराठी लोक घेऊन टाकचा एक टेम्पो आहे घेऊन टाकचा. तो कदाचित हिंदी अभिनेता जेव्हा ते बोलतो तर थोडासा लांबतो, पण त्यातही जो सोल आहे की एक मराठमोळा माणूस कसा असतो तो पकडण्याचा प्रयत्न आणि त्यासाठी असलेलं डेडिकेशन, किंवा कुठल्याही कॅरेक्टर म्हणजे मनोज सरांचं तर त्याबद्दल काही शंकाच काही नाही असं काही नाही. बरं, OTT प्लॅटफॉर्म आणि सिनेमा हॉल या दोघांमध्ये फरक जाणवला काय आहे? फरक म्हणजे रीचचा फरक आहे.
किंवा आता तो रीचचा फरकही आता ट्रेंड्स खूप पटकन कोविड नंतर खूपच झपाट्यानं बदलला आहे आणि इझिली कुठल्याही वेळेला प्रायव्हेट स्पेसमध्ये बघता येण्यासारखी गोष्ट आहे OTT. सो त्यामुळे काय झालं की खूप व्हरायटी ऑफ जॉनर्सच्या सिरीज फिल्म्स ज्या आपण कधी म्हणजे असं होतं की काही काही फिल्म्स असतात ज्या आपण कदाचित विथ फॅमिली बघणार नाही, तर मग ते एक ऑडियन्स त्यांचा एक कमी होतो किंवा सेन्सर बोर्डचं तर हां हे झालेलंच आहे. तर थिएटरचं बेसिकली हेच आहे की एक थिएटरमध्ये जाऊन बघण्याची जी मजा आहे, मला तरी एक ऑडियन्स म्हणून किंवा कलाकार म्हणून हेच वाटतं की थिएटरमध्ये जाऊन बघण्याची मजा OTT तर कधीच नाही, ती नाहीच आहे. थिएटरमध्ये बघतो तर एक तो वेगळा सोहळा असतो. म्हणजे 400-500 लोक एकत्र येणे आणि तिथे जाऊन काहीतरी बघणे, याच गोष्टीचं याच ब्युटीमुळे नाटक आज जिवंत आहे. बरोबर. OTTमध्ये ती मजा नाही, पण मग OTTचा वेगळा फायदा आहे. म्हणजे सगळ्यांचे आपापले एक आपापले वेगवेगळे फायदे आहेत. येस येस. पण OTT आल्यामुळे हे डेफिनेटली आहे की खूप साऱ्या व्हरायटी ऑफ सब्जेक्ट्स, व्हरायटी ऑफ थीम्स, खूप सारे नवीन डिरेक्टर्स, नवीन आर्टिस्ट, नवीन आर्टिस्ट, डिरेक्टर्स, असे काही विषय जे पडद्यावर आणायला मे बी खूप अमाप खर्च येतो म्हणून येत नाहीत, पण OTTवर खूप सारे प्लॅटफॉर्म्स असल्यामुळे आणि ते कदाचित कंपॅरेटिव्हली कमी बजेटमध्ये होत असल्यामुळे त्याचा बिझनेस वेगळ्या पद्धतीनं वर्क होत असल्यामुळे आणि त्यामुळेच नवीन आर्टिस्टला एंट्री करायला मिळाली. कारण आपण आत्तापर्यंत तेच ते खान म्हणा किंवा तेच तेच लोक बघणं, तर याच्यामुळे फरक आला ना. जसं आता राजकुमार राव पण थोडंसं वेगळं उभरतं कॅरेक्टर आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी झाले, पंकज त्रिपाठी झाले, हे पण या लोकांनी छोटे छोटे रोल केले होते आधी सुरुवातीला. पण अगदी कौवा बिर्याणी वाले ते मला नाव नाही आठवत, विजयराज. म्हणजे ते आताही गुगलवर टाकलं तर कौवा बिर्याणी आर्टिस्ट म्हणूनच ते एक एक असं लक्षात राहतं ते कॅरेक्टर. पण याच्यामुळे नवीन लोकांना खूप स्कोप मिळाला असं वाटतं. नक्कीच मिळाला. हो, कारण तेच म्हणतोय ना की मी त्याचा एक तो नंबर ऑफ प्रोजेक्ट्स आपण बघितले, नंबर ऑफ ज्या गोष्टी जितक्या मोठ्या प्रमाणात तयार व्हायला लागल्या आहेत, मिनी सिरीज, मेगा सिरीज, OTTवर येणाऱ्या फिल्म्स, छोटे एपिसोडिक्स, मोठे एपिसोडिक्स, काय जे काही वेगवेगळे कॅटेगरीज निघालेल्या आहेत, त्या कॅटेगरीजमुळे काय झालं की तुम्हाला एखादी गोष्ट खूप कमी ड्युरेशनमध्ये एक्सप्लोअर करायची आहे, कमी एपिसोड्समध्ये दाखवायची आहे, तर ती सुद्धा अवेलेबल आहे, ती फ्रीडम अवेलेबल आहे. बरोबर. फ्लेक्झिबिलिटी आहे असं म्हणता येईल. एखादी स्टोरी जर कोणी नरेट करत आहे तर ती ऐकत असताना काय विचार मनात असतात आणि कसं काय सिलेक्ट करता? एकतर सगळ्यात आधी हे बघितलं जातं, म्हणजे मी बघतो की कॅरेक्टर म्हणून काय नवीन करायला मिळतंय, नवं काय आहे माझ्यासाठी. फक्त इन्फॉर्मेशन देतोय का, की काही कॅरेक्टर म्हणून वेगळी त्याला आर्क आहे, एक त्याला वेगळा स्वतःचा एक कर्व आहे, डायमेन्शन आहे, ज्या डायमेन्शनमुळे मूळ गोष्टीच्या म्हणजे मूळ गोष्टीला फरक पडतोय किंवा मेन प्लॉट ऑफ द स्टोरी त्याला काहीतरी कॉन्ट्रीब्युशन होतं आहे माझ्या कॅरेक्टरमुळे, असं आहे का, त्याने काही गोष्टीत काही ट्विस्ट येतोय का, काही बदलतं आहे का, किंवा खरंच इतर सगळ्या महत्त्वाच्या पात्रांना माझं पात्र महत्त्वाचं आहे का त्यांच्यासाठी, त्यांच्या फॅमिलीचा पार्ट आहे का. लाईक एक फॅमिली इज ॲट द सेंटर ऑफ द प्लॉट, जेणेकरून आपल्याला ओळख मिळेल. एक्झॅक्टली. आणि आपण प्रत्येक आर्टिस्टला वाटतं, प्रत्येक आर्टिस्टला एक तर ते असतं, आणि दुसरं असतं की लेंथ काय आहे, डायलॉग्स काय आहे, मी सगळ्या पद्धतीनं माझं टॅलेंट यूज करू शकतोय का, ह्या सगळ्यांचा विचार. ह्या सगळ्यांचा विचार. बरं, एखादा डिमांडिंग रोल असेल, जसं आता म्हणता येईल की मालिका होती तुमची, त्याच्यामध्ये तुम्ही शेरेकर होते, ठीक आहे, तर असा काही रोल असेल तर स्वतःहून म्हणजे समोरून पैशाची डिमांड वगैरे करता? बेसिकली डिमांड तर स्वतःहूनच करायला पाहिजे, मला असं पर्सनली वाटतं. म्हणजे आता असं झालं आहे की फिल्म मेकिंग किंवा टेलिव्हिजन हे क्षेत्र असं आहे की इतर क्षेत्रांसारखं तिथे म्हणजे ऑर्गनाइज्ड नाही आहे त्या दृष्टीनं, की म्हणजे सरकारने ठरवून दिलेलंच पेमेंट आहे किंवा त्या दृष्टीने ऑर्गनाइज, म्हणजे त्या दृष्टीनं तसं ऑर्गनाइज नाही आहे किंवा तसं
सरकारच्या खाली किंवा ठरवून दिलेलं पे स्केल आहे की आता हा नट इथला आहे तिथला आहे किंवा ए ग्रेड आहे सी ग्रेड आहे असं करू शकत नाही. कुठल्याही कलेमध्ये ते शक्य नाही आहे अनलेस अँड अंटिल तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहात. आणि अनफॉर्च्युनेटली ॲक्टर गव्हर्नमेंट सर्वंट असू शकत नाही. सो कधीच नाही. कधीच नाही. सो म्हणजे असू शकतो रादर आता हे आपण फिल्मबद्दल बोलतोय म्हणून पण NSD रेपर्टरी आहे, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा गव्हर्नमेंटची इन्स्टिट्यूशन आहे. तिथून तुम्ही ग्रॅज्युएट झाल्यानंतर जर त्यांच्याच स्कूलमध्ये तुम्ही जर नोकरी करताय तर यू आर गव्हर्नमेंट सर्वंट. ते दॅट इज डिफरंट थिंग. पण इथे मला असं वाटतं अभिनेता म्हणून मुंबईत गेल्यानंतर तुम्ही तुमचं काम प्रूव्ह करताय, तुम्ही लोकांच्या प्रोजेक्ट्समध्ये काम करताय, तुमचं एक साधारण नाव झालेलं आहे, तुम्ही लोकांसाठी मेहनत करताय, तुमचं स्किल तुम्ही विकताय, तर तुमचं जे काही तुम्हाला वाटतं की मी इतकं डिझर्व करतो तुम्हीच बोलायला पाहिजे. बरं, कारण कधी कधी असतं ना की एखादा जॉनरचा रोल असतो की हे माझं जॉनर आहे किंवा हे माझं जॉनर नाही आहे असं पण होतं. मागच्याच आठवड्यात मी आपले अमित फाटक म्हणून निर्माता आहेत, त्यांची गजानन गाथा आणि गजाननाची जी सिरियल आहे त्याचे निर्माता आहेत ते, त्यांच्याशी भेटले. त्यांच्याशी मी सहजच आम्ही अशा गप्पा करत होतो तेव्हा मी त्यांना विचारलं की कशी सुरुवात झाली हे ते. तर ते ॲक्च्युली डेली सोपमध्ये काम करायचे आधीपासूनच. ते म्हणाले की हा माझा जॉनरच नाही आहे मायथॉलॉजिकल आणि हा तो, पण मी आपोआप त्याच्यात गेलो आणि तो रोल मी करत गेलो. तर असं पण होतं कधी कधी की आपलं जॉनर नाही आहे पण ते आपल्याला सहज मिळत जातं आणि आपण ते करत जातो, है ना? हे ॲक्च्युली खूप डिफिकल्ट आहे. बऱ्याच लोकांना हे जमत नाही. म्हणजे याला आपण काय म्हणू की अगेन टेम्परामेंटच. म्हणजे मला सुद्धा बरेचदा असं झालं आहे की फॉर सम रिझन मला असं वाटतं की टेलिव्हिजनवर मी करणार तर कदाचित मायथॉलॉजिकल मला नाही करायचं आहे. कारण खूप बघून झालं आहे, मला माहिती आहे की त्यात काय होतं, होऊन ते त्यात काय होतं. त्यातही काही नवीन होत असेल ना, ते तुम्हाला आवडत असेल आर्टिस्ट म्हणून, तर तुम्ही ते करायला पाहिजे. पण तुम्हाला जर वाटत असेल की नाही यात काही मला करावंसं वाटत नाही, तर ते करू नये असं माझं स्पष्ट मत आहे. कारण तुम्ही अल्टिमेटली तुम्ही स्वतःशी किती प्रामाणिक आहात. बरोबर. कारण आत्ताही आपण ते जे रामायण बघितलं, अरुण गोयल ते राम म्हणून आपल्याला तेच पाहिजे, दीपिकाजी त्याच सीता, आणि अजूनही आपण त्यांना त्याच रोलमध्ये आणि याच्यात बघतो. बरोबर आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये कधी वाईट अनुभव आलेत? हो, म्हणजे वाईट अनुभव हेच थोडंसं पैशांसंदर्भात. म्हणजे ही मारामारी सगळीकडे आहे. हो, नाही आहेच 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 आहेच. हे असतंच. वाईट अनुभव ॲक्टरसाठी इतर लोकांचं असे काही वेगळे अनुभव असतील. मला आतापर्यंत तसं ट्रीटमेंट वाईज लोकांनी बऱ्यापैकी सांभाळून घेतलं आहे, समजून घेतलं आहे. पण पैशांच्या बाबतीत थोडं एक दोनदा झालं आहे की वेळेवर मिळाले नाही, त्याचा प्रचंड त्रास झाला. आणि स्पेशली जेव्हा तुम्ही अशा स्टेजवर असतात जेव्हा तुम्हाला चालत नाही की पैसा वेळेवर न येऊन चालत नाही, तो तुम्हाला तेव्हाच लागतो आणि तेव्हाच तुम्हाला आणि पैशाचं सोंग आणता येत नाही. करेक्ट. सो बाकी तर मला माणसं चांगली भेटली आहेत. काही गोष्टी आपल्या स्वतःच्या चुकतात, डिसिजन्स चुकतात, दॅट इज डिफरंट थिंग. पण वर्क कल्चर म्हणून मी आता असं मला वाटतं की मी आता ते शिकलो आहे की कुठे काम केल्याने आपल्याला फायदा होईल. किंवा माणसांची पण ओळख झाली आहे, कोण आपल्याशी कसं ट्रीट करताय. हो, अगदी 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 अगदी. आणि ह्या गोष्टीने एक शहाणपणा येतो. दुसरं असं असतं की आपण कुठल्या गैरसमजात वावरत नाही की हा मला येणार एक दिवस आणि हा मला स्टार बनवणार. हा गैरसमज शेवटी आपली मेहनतच कामी येते. हो, मेहनत असते आणि तुम्हाला या गोष्टीवर विश्वास ठेवावा लागतो की ही प्रोसेस आहे. तुला फक्त तुझं काम सिन्सिअरली करावं लागेल आणि काम करत राहायचं काम. चांगल्या वाईटाचा विचार न करता. बरं, कुठला ॲक्टर किंवा डायरेक्टर सोबत इन फ्युचर काम करायची इच्छा आहे? किंवा न म्हणता ॲक्टर आणि डायरेक्टर. हो, ॲक्टर तर मला मनोज सरांबरोबर खूप काम करायला आवडेल अजून पुढे. अच्छा. मनोज वाजपेयी. येस खूप मनोज वाजपेयींबरोबर. आणि त्यानंतर मला तर ते अजूनही असं वाटतं की इथेच आहेत आपल्यासोबतच इंडस्ट्रीमध्ये इरफान खान, जेव्हा की ते गेलेत. पण मला असं
त्यांचं नाव मला कधी मिस नाही करावं असं वाटत. ते असे ॲक्टर होते ज्यांच्याबरोबर मला खूपच काम करायची इच्छा होती, खूपच. खरंच आणि मस्त मला कॅरेक्टर, ती मस्त अपॉर्च्युनिटी व्यक्ती. मिस झाली असं मला वाटतं. मला जयदीप अहलावत नावाचा ॲक्टर आहे, हं. जो आता ओ-टी-टीवर खूपच गाजतोय. नॉट जस्ट ओ-टी-टी, पण ओव्हरऑलच म्हणजे फिल्म्स, ओ-टी-टीवर येणाऱ्या वेब सिरीज, फिल्म्स सगळीचकडे गाजतोय आणि तो अमेझिंग ॲक्टर आहे. म्हणजे वन ऑफ द बेस्ट ॲक्टर्स इन इंडिया टुडे. हं. माझा अजून एक फेवरेट ॲक्टर आहे, माझा सीनियर आहे, मोहम्मद झिशान अयूब. हं. तो मला खूप आवडतो. त्याच्याबरोबर मला अ, नेहमीच असं वाटत राहतं की ह्याच्याबरोबर काहीतरी करायला मिळालं पाहिजे. हा याचे खूप चांगले प्रोजेक्ट्स करतो तर हा. यांच्याशी कधी अशी झलक हो, किंवा हो, हो. भेट अशी झालेली? जयदीपला भेटलो आहे. जयदीप हा फिल्म इन्स्टिट्यूट ग्रॅज्युएट आहे. हं, त्याच्या हं. स्ट्रगलच्या काळात कधीतरी अशीच मित्रांमध्ये आम्ही बसायचो, भेटायचो, तेव्हा भेट झाली आहे. हं. झिशानबरोबर तर मी नाटकांमध्ये कामच केलं आहे, त्याच्या स्वतःच्या अंडर हिज डिरेक्शन. हं. त्यानंतर मला बरेच ॲक्टर्स आहेत. म्हणजे स्टार्सबद्दल बोलायचं झालं तर राजकुमार राव, हं. त्याच्याबरोबर आवडेल. आणि डिरेक्टर? डिरेक्टर हंसल मेहता मला प्रचंड आवडतो. बरं. म्हणजे अ, त्यांची प्रत्येक फिल्म, म्हणजे आता रिसेंटली त्यांचं स्कूप नावाचं एक प्रोजेक्ट होतं, त्याच्यामध्ये झिशान होता. हं, हं, हं. अ, त्यांची गोष्टीला मांडण्याची पद्धत, त्यांचं नरेटिव्ह, ते ज्या पद्धतीचे विषय तो माणूस घेऊन येतो आणि ज्या पद्धतीचं कॅरेक्टरायझेशन त्यांच्या फिल्म्समध्ये असतं, तिथे खूप वाव असतो. हं, हं. आणि असं वाटतं की अशा पद्धतीचं जग जे लोक उभं करतात, ते तो माझा झोन आहे, मला असं वाटतं. देवाशीष मखीजा म्हणून एक डिरेक्टर आहे, हं, हं. ज्यांनी आजी नावाचा एक सिनेमा डिरेक्ट केला. आता रिसेंटली मनोज बाजपेयी सरांचा जोरम म्हणून एक सिनेमा आला होता. तो एक खूप डिफरंट सब्जेक्ट्स हाताळणारी माणसं आहेत ही. विशाल भारद्वाज ऑल टाईम फेवरेट. राम गोपाल वर्मा ऑल टाईम फेवरेट. म्हणजे इन फ्युचर या लोकांसोबत काम हां, हां, करायचं हां. आहे. मराठीमध्ये मला खूपच आवडतात. खूप मस्त डिरेक्टर येत आहेत, खूप चांगले चांगले काम येत आहेत. हेमंत डोमे एक नाव आहे. हं. म्हणजे प्रचंड कमालीचा दिग्दर्शक मला वाटतो आणि कमर्शियली सक्सेसफुल. त्याच्या गोष्टीमध्ये खूप सेन्सिटिव्ह सब्जेक्ट्स हं. असतात. तरी ते पॉप्युलर करून दाखवण्याची ताकद त्याच्या हं, हं. प्रोडक्शनमध्ये, त्याच्या फिल्ममध्ये तो दाखवतो लोकांना. बरं, मग आता तुम्ही मराठी म्हटलं म्हणून मराठी आणि हिंदी हं, जगत हं. हे दोन्ही वेगवेगळे आहेत. अ, काय अंतर आहे? आपलेपणा कशात वाटतो? मराठीत ऑब्व्हियसली. हां, आपलेपणा इन टर्म्स ऑफ लँग्वेज, हं. कल्चर, हं. आपलेपणा मराठीतच वाटणार. म्हणजे हो. कधीही भाषा म्हण किंवा काही भाषा म्हण, म्हणून. काही म्हण. पण तिथे दुराभाव होतो हिंदीमध्ये? नाही. म्हणजे नाही ना? सुरुवातीला म्हणजे तसं सामावून होतं. घेतात. हां, सांभाळून घेतात अगदी. बेसिकली अगेन तेच आहे, की नाही, सांभाळून नाही. मी म्हटलं सामावून घेतात का? हो, 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 हां. हो. ते नाही आहे. कारण है ना? मला असं नेहमी वाटतं, की फिल्म मेकिंग ह्या प्रोसेसमधले कारण लोक ना, सॉरी 2 नाही, वेगवेगळ्या शब्द वेगळे शब्द आहेत, अर्थ वेगळे वेगळे आहेत. आहेत. हां. येस, येस. नाही, सामावून घेतात. हां. कारण ते इतकं कोलॅबोरेटिव्ह प्रोजेक्ट असतं ना, हं. त्याच्यामध्ये ह्या अशा हेव्या-दाव्यांना आणि अशा निगेटिव्ह गोष्टींना जागा देणारे लोक फार कमी असतात. हां. 1-2 प्रोजेक्ट्स मी मी पण केले आहेत. कारण त्याच्यामध्ये मराठी माणूस हिंदी इंडस्ट्रीमध्ये हो, गेल्यावर दुरावा तो होतो का? हे हो. विचारणं मला जास्त हां, नाही, गरजेचं नाही, वाटलं. ॲज अन ॲक्टर तुम्हाला असं वाटू शकतं, हां, हां. की अरे बापरे! हिंदी आहे हं, हं. आणि मी तर मराठी आहे. आता ह्या लोकांमध्ये कसं ॲडजस्ट करून घेऊ, हे होतं. आणि कुठेतरी आपण घाबरतोही? हो, घाबरतो. हे होतं. मराठी माणूस घाबरतो? एक्झॅक्टली. हं. एक्झॅक्टली घाबरतो. नॉट नॉट जस्ट मराठी. हं. तुम्ही बॉलिवूड ही प्रस्थापितांची इंडस्ट्री, मेन इंडस्ट्री ऑफ इंडिया हं. असं आपण म्हणतो. तर तिथे कोणीही बाहेरचा कुठल्याही रिजनल लँग्वेजचा माणूस आला, तर त्याला फिट इन व्हायला, ॲडजस्ट व्हायला हं. वेळ लागतो. तेवढ्यापुरतं ते आपल्याला घाबरायला होतं. मलाही होतं. स्वतःला होतं, हां, पण ते स्वतःला लोकं होतं. सामावून घेतात. ते लोक सामावून घेतात. कारण त्यांना खरं तर ह्या गोष्टींशी, ह्या सगळ्या भेदभावांशी काही घेणं-देणं नसतं. हं. तरच ते प्रोजेक्ट चांगलं होतं. बरं, तुम्ही कबीर खानसोबत काम केलंय. हं, जे कबीर खान ज्यांनी बजरंगी भाईजान, चंदू चॅम्पियन, एक था टायगर, हो. यूट्यूब म्हणजे ट्यूबलाईट असे हं. चांगले प्रोजेक्ट्स त्यांनी केले आहे. तुमचा त्यांच्यासोबतचा अनुभव कसा होता? मला फारच अमेझिंग. म्हणजे माझ्या करिअरमध्ये असं मला वाटलं नव्हतं कधी, की असा अनुभव येईल.
ज्या माणसाचं काम किंवा बजरंगी भाईजानसारखं काम आपण बघितलं आहे आणि आपल्याला माहीत आहे की आज कमर्शियली ज्या माणसाचा सिनेमा खूप दूरपर्यंत पोचतो अशा पद्धतीचे सब्जेक्ट्स हँडल केले आहेत. आपल्याला हे माहीत असतं. खूप प्रॅक्टिकल विचार इव्हन करतो मी. चंदू चॅम्पियन पण हो, 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 चांगला हो. प्रोजेक्ट अगदी, आहे. अगदी, अगदी. मोठा प्रोजेक्ट होता आणि ॲज अन ॲक्टर मी हेच बघतो, की माणूस किती मोठा प्रोड्युसर आहे. हम्म. त्याच्यावर डिपेंड असतं, की आपण किती मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करतोय म्हणून आपला रीच कसा मोठा होईल, कुठपर्यंत आपण पोहोचू. कुठल्याही ॲक्टरला तो म्हणजे एक साईड म्हणजे एकाच वेळेला खूप सारे पॅरलल त्याचे सुरू असतात कामं, की एकीकडे तो अशी फिल्म करतोय ज्याच्यामध्ये त्याला काम खूप आवडलेलं आहे. तो त्या कामाने त्याला समाधान खूप दिलेलं आहे, पैसे कमी दिलेले आहे, नाव कमी दिलेलं आहे. पण दुसरीकडे अशी पण एक फिल्म तुम्ही करता, ज्याच्यामध्ये तुम्हाला कामही आवडलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही स्टारबरोबर पण काम करता, कार्तिकसारख्या आणि तुम्ही एका स्टार डिरेक्टरबरोबर काम करता, ज्याची फिल्म आज त्याला कुठेतरी प्रचंड पोहोचली आहे. प्रचंड रीच आहे. तर हे सगळे प्रॅक्टिकल कन्सिडरेशन्स असतात, जे तुम्हाला ॲक्टरला एखाद्या प्रोजेक्टला हो म्हणताना सुद्धा ग्राह्य धरावे लागतात. आणि अ, अत्यंत नम्र, मॉडेस्टीची हद, इतका मोठा माणूस आणि ज्या पद्धतीनं ॲक्टरला हँडल करतो म्हणजे असं आपल्याला असं वाटतं ना, की काय ऑरा असेल, एवढं मोठं बापरे! एवढं मोठं युनिट सलमान खान वगैरे आणि कार्तिक आर्यन आणि काय असेल काय बॉलिवूडचं बेसिकली मराठी माणसाच्या मनातही ॲक्टर्सच्या मनात एक एक बनलेलं असतं ना, ते आहे खरंच. खूप हेवी बजेट, खूप बिग बजेट, खूप तामझाम, छोट्या-छोट्या गोष्टीसाठी अमाप खर्च, हे खरं आहे. तर हे सगळं जेव्हा होतं आणि तेव्हा ते कबीर खानचा सिनेमा असतो, त्यावेळेला आपल्याला असं वाटतं, की काय मी असेल कुठे माणूस पण हां. काय असेल माणूस पण अ, ही ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. जेव्हा तुम्हाला ना हे कळतं, की आपण ज्या माणसाला असा-असा समजत होतो, तो ॲट हार्ट इतका सॉफ्ट आहे. सॉफ्ट आहे, इतका सौम्य आहे आणि तो ॲक्टरला असं स्वतःचं बाळ असल्यासारखं सांभाळतो. एखादा सीन समजावून सांगत असताना किंवा एखादं इमोशन तुमच्या आतून येत नसेल, ते तर कसे काढता येईल. हां, म्हणजे आपको टाईम लेना है? टेक युअर टाईम, टेक युअर टाईम, टेक युअर टाईम. हां. इतकं सहज. हां, इतकं सहज. डोंट वरी, डोंट वरी, डोंट रश, डोंट रश. तुम्हाला जसं वाटतं तर तुमची वेळ येऊ द्या. टेक युअर टाईम. सो हे तुम्हाला जेव्हा होतं, तेव्हा तुम्ही मला असं वाटतं, बापरे! कोणीतरी फुंकरच घातली आहे म्हणजे जखमेवर तुमच्या किंवा तुम्हाला असं सूदिंग एक्सपिरियन्स कोणीतरी दिलेला आहे. तर हे ते जेव्हा त्यावेळेला मग आपण सहज काम करायला लागतो ना. काम करायला लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची जी खरं गरज आहे आणि हे असे जेव्हा दिग्दर्शक असतात, तेव्हा तुम्ही सगळ्यात मोठं काम ते करत असतात, की एका ॲक्टरचा कॉन्फिडन्स बूस्ट करत असतात. आणि हे सुद्धा मी बघितलेलं आहे, की तुमचा कॉन्फिडन्स पाडण्याची कामं करणारी ही दिग्दर्शक आहेत. अच्छा. ही तुम्ही काहीतरी केलंय आणि तुमचा तिथल्या तिथे सगळ्यांसमोर कॉन्फिडन्स घालवला त्याने, असे सुद्धा दिग्दर्शक आहेत. सो एकीकडे ते दिग्दर्शक आणि तुम्हाला एकीकडे अनुभव आलाय तसं हो, काही? आलाय अनुभव. हं. हो. म्हणजे इट्स अ आणि पार्ट मग ऑफ एवढ्या युनिट समोर हो, हो, हो. असं होतं. इन्सल्ट करणं हो. किंवा होतं? हो, होतं. म्हणजे इन्सल्ट डझंट मीन की शिवीच दिली आहे. पण तुम्हाला ते व्हायब्रेशन कळतं. तुम्हाला ते कळतं की हे तो टोन कळतो. टोन टोन कळतो. तर मी तेच म्हणत होतो ना, की डिपेंड करतं की पण तुम्ही कबीर खान तसे नाही. कबीर खान नाहीये किंवा मी अजूनही त्याच लेव्हलच्या लोकांबरोबर अंडर डिरेक्शन काम केलेलं आहे. इथे चिन्मय मांडलेकर माझ्यासाठी आज खूप मोठा डिरेक्टर आहे. झेंडे. हां, तो मला ओळखतो आधीपासून अनदर थिंग. पण तरीही तो Netflixच्या सेटअपमध्ये, मोठ्या सेटअपमध्ये काम करतोय आणि ते त्याचं पहिलं प्रोजेक्ट आहे. आणि तो आम्हाला आमच्या मित्रांसारखा सांभाळून घेतोय किंवा ते सीन बनवण्यासाठी तो आमच्यासोबत ज्या पद्धतीनं वागतोय, जसं ट्रीट करतोय किंवा नॉट जस्ट ही, त्याच्या अख्ख्या युनिटमध्ये किंवा कुठल्याही अशा चांगल्या प्रोजेक्टच्या संपूर्ण युनिटमधली सगळीच माणसं, सगळेच लोक, त्यांना ते कल्चर कळलेलं असतं, की धिस इज ॲक्टर, धिस इज नॉट जोक. आणि ॲक्टरसुद्धा दुसऱ्यांना असं कधीच समजत नाही, की हा तर मी ॲक्टर आहे, तर हा वेगळं डिपार्टमेंट आहे, तर याचं डिपार्टमेंट इम्पॉर्टंट नाही आहे. सो हे जेव्हा दोन्हीकडनं इक्वली अंडरस्टँड
करण्याची जी हे असते, माणुसकी असते, तेव्हा मजा येते. तर ते कबीर खान सरांबाबतीत आहे. म्हणजे चांगला एक्सपिरियन्स येस आहे येस त्यांच्यासोबत. जसं आता तुम्ही म्हटलं कबीर खानचं आणि कॅरेक्टर जेव्हा चेंज होतात, कायम तुम्ही इन्स्पेक्टरचा रोल केला आहे हो. आणि चंदू चॅम्पियनमध्ये सडनली कॅरेक्टर एकदम बदलून गेलं आहे की तुम्ही तिथे बापाचा रोल केलेला आहे. तर एका कॅरेक्टरमधून कायम तो रोल करत असताना आणि सडनली इतका वयाचा डिफरन्स असून तो काम करताना स्वतःला कसं मॅनेज करता किंवा कसं घडवलं त्यावेळेला बदलण्याच्या दृष्टिकोनातून? बदलण्याच्या दृष्टीनं खरं तर तुमचं ट्रेनिंगच तुम्हाला हेल्प करतं. हो ना. एक खूप क्लिअर आयडिया आलेली असते की आपल्याला काय करायचं आहे, किती करायचं आहे आणि काय केल्याने ते कॅरेक्टर उभं राहील. बरं. आहारी अभिनय म्हणजे तुम्हाला म्हातारा बनवण्यासाठी जे काही टीम लागलेली आहे, मेकअप, कॉस्ट्युम्स, ते तुमचं अर्धं काम करतात. म्हणजे मेंटली पण ते काम होत असतं. हो, मेंटली होत असतं. हां. बेसिकली मी म्हातारा आहे, तर मला म्हातारा करण्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही आहे. ज्याला मी मॅजिक इफ म्हणतो ॲक्टिंग शिकवताना, की तुम्ही पहिले मेक बिलीफ आहे, की तुम्ही जस्ट यू बिलीव्ह की तुम्ही 70च्या आहात, 60च्या आहात, तुम्ही बिलीव्ह करा आणि आपोआप येईल. मग तुम्ही बिलीव्ह केल्यानंतर त्या सिच्युएशनमध्ये राहा. डिरेक्टरचं काम आहे सांगण्याचं, म्हणजे तो सांगणार तुम्हाला, कारण त्याने सांगितलं नाहीये तुम्हाला ही इज ओके विथ व्हॉट यू आर डुईंग, आणि तो येऊन तुम्हाला सांगतो की धिस मच आय वॉन्ट धिस मच ओनली. ओके, ते नको करू, ते व्हायब्रेशन आय डोंट वॉन्ट दॅट. तर ते त्याचा एक टेक असतो. डिरेक्टर ॲक्टिंग किंवा फिल्म मेकिंग इज डिरेक्टर्स मीडिया. म्हणजे ते आपण म्हणतो ना, एखादं कॅरेक्टर आपल्याला मिळालं की त्या कॅरेक्टरमध्ये आपल्याला घुसावं लागतं. हो. तर ते जेव्हा आत्मसात केलं तर हो, ऑटोमॅटिकली ती ऍक्ट आपली येते. एक्झॅक्टली. रादर खूप क्राफ्ट वाईज विचार केला किंवा टेक्निकली विचार केला तर ते घुसणं पण इज नॉट ट्रूथ. अच्छा. दॅट इज टेक्निक. हे अभिनेत्यांना माहीत असतं की हे टेक्निक आहे, मी असं केल्याने माझ्या डोळ्यांमध्ये मानसिकता ती होऊन जाते आणि त्यानुसार आपण काम करत ते असतो. सवयीचं झाल्यामुळे ते तुमच्या फिजिकल मेमरी, इमोशनल मेमरीमध्ये इतकं पक्क झालेलं असतं की तुम्हाला कळतं कुठल्या वेळेला काय करायचं आहे. बरोबर. क्राफ्टचा भाग आहे. बरं, आता आपण थोडंसं पर्सनल घेऊया. ठीक आहे, मित्र आहेत. युजली मित्रांचे बोलणं असं असतं की शिव्या गाळी देऊन होतं. हो. ठीक आहे, एखादा असा इन्सिडेंट झालाय कधी की सेटवर मित्राचा फोन आला आणि सुरू झालं? हो. म्हणजे जनरली असं होतं की एखाद्या वेळेला आपण अनपेक्षितपणे फोन येतो आणि आपल्याला असं वाटतं की अरे याचा खूप दिवसांनी फोन आला यार, आता याचा कसं टाळू, आणि तो फोन आपण घेतला आणि आपण दुसऱ्याला थांबवलाय, 2 मिनिट थोडासा इम्पॉर्टंट कॉल आहे बहुत साल से, असं आपण की याचा खूप वर्षांनी आला तर उचलूया, आणि आपण फोन उचलला आणि तिकडनं शिवीच आली डायरेक्ट. झालंय असं? हा, म्हणजे झालंय, तुला लाज वाटते का, तू माणूस म्हणून किती असा म्हणजे आहेस तसा आता आहेस. ठीक आहे, अजून बरंच वेगळी MP3 लेवल असेल. नाही, लेवल शिवी म्हणजे त्या दिल्लीतल्या NSDच्या शिव्या. ते झालंय. म्हणजे असा सुद्धा झालाय की ती जी नटसम्राट मधला जो डायलॉग आहे तो मुद्दाम मला ऐकवण्यासाठीच एक माणूस फोन करतो की तू माणूस म्हणून तर भिगारडा आहेसच, पण म्हणजे असं ते त्याने ठरलंच आहे की मला काहीतरी बोलायचं असेल तर ते डायलॉग बोलायचा, संपला विषय. बरं, मित्र कसं बघतात, म्हणजे काही चेंज वाटतो त्यांना आता की आधीचे तसेच आहेत? नाही, माझे जे जिगरी दोस्त आहेत ना, अगदी ज्यांच्या बरोबर खेळलोय, मज्जा केली आहे, त्यांना माहित असतं. नाही, त्यांना माहित असतं की ही तो काम करतोय, त्याला जे मिळतंय ते मिळतंय, दे आर हॅपी. फोन करतात कि अरे भाई इधर से जा रहा था, तेरा होर्डिंग देखा, हाईवे पे पोस्टर लगा है बड़ा, फोटो भेजता हूँ. छान वाटतं, खरंच खूप छान वाटतं. इंटरव्ह्यू मध्ये सगळ्यात बोरिंग प्रश्न कुठला वाटतो? हे जे प्रश्न असतात ना, एक काइंड ऑफ क्वेश्चन्स जे असे साऊंड होतात किंवा असे सुरुवात होतात. आता तुम्ही त्यांच्याबरोबर काम करताय, कसं वाटतं ते? मी नाही घेतला हा प्रश्न. बघावं लागेल जरा, घेतला. सो त्यांच्याबरोबर काम करतं कसं वाटतं, हे म्हणजे चांगलं वाटतं. मग माझा आतून आवाज असतो की चांगलं वाटतं, मग पुढे काय, आता काय संपलं. म्हणजे काय त्यांच्याबद्दल काम करतं म्हणजे ते असे आहेत म्हणून तसे, त्यांच्याबरोबर काय शिकायला मिळतंय का, त्यांच्याबरोबर माणूस म्हणून भेटल्यानंतर काय मज्जा आली, कधी विचार केला होता का, हे प्रश्न आहेत.
पण त्यांच्याबरोबर काम केलं कसं वाटलं? चांगलं वाटलं. म्हणजे हा बोरिंग प्रश्न हा वाटतो. बोरिंग प्रश्न आहे. अच्छा. जितेंद्र जोशींसोबतही काम केलंय तुम्ही. हो. कसा अनुभव होता? अनुभव अ, होता हं? कसं वाटलं नाही नाही. हो, हो. अनुभव, अनुभव. जितू दादा मला खूप ॲज अन ॲक्टर आवडतोच, आधीपासूनच आवडतो आणि हं, हे काही एक अनएक्सपेक्टेड घडलेल्या गोष्टी आहेत. हं, मी नव्हता विचार केला, की अरे, आमचा संबंध येणार कधी? हं, कधी काम करणार? असं नेहमी वाटत असतं काही लोकांना बाबतीत. नागपूरला अ, एका कॉम्पिटिशनमध्ये ॲक्टिंगच्या मला प्राईज दिलं होतं जितू दादाने. हं. तर ती मी त्याला फिल्म आम्ही एकत्र केली तेव्हा त्याला अनुभव सांगितला. तो आता तेव्हापासून मला तो आवडतो. म्हणजे नाटकांपासून त्याला बघतोय आणि मॅजिक नावाचा एक सिनेमा आम्ही केला एकत्र. अगेन तोच की प्रश्न की लो बजेट सिनेमा, बरं. नाव मॅजिक आहे आणि दिग्दर्शक असे असे आहेत. हं, तर तुम्ही काम कराल का? अगेन पोलिसाचा रोल आहे. हं, सो असं झालं होतं की शेरेकर आल्यानंतर हं. सारखं सारखं पोलीस. तेच तो हां, हां. कॅरेक्टर एक सेट होऊन जातं ना करेक्ट, माइंडसेट की करेक्ट, करेक्ट, तोच करेक्ट. कॅरेक्टर. तर हे ऑब्व्हियसली माझे बरोबर होतं की आता कसं रे पोलीसच करतोय. काहीतरी वेगळं पाहिजे. काहीतरी वेगळं पाहिजे. पण मग मला कास्टिंग डायरेक्टरचा फोन आला. आता काही कास्टिंग डायरेक्टर असेही असतात, की ते पोटतिडकीने तुम्हाला सांगतात, हं, की मी तुला सांगतेय, की हं, तू काम कर. हा अमेझिंग स्क्रिप्ट आहे. अमेझिंग एक्सपिरियन्स असेल तुझ्यासाठी. आय नो की बजेट कमी आहे. मला स्वतःला वाईट वाटतंय. पण काहीतरी मोठं होईल. पण नाही नॉट मोठं, हं, तसंही नाही की हं, खूप मोठं. पण ॲट दे आर जेन्युइन व्हाईल टॉकिंग आणि ती ती तुम्हाला कळते. हं, ते खरेपणा तुम्हाला कधी-कधी कळतो. हं, आणि मग तुम्हाला असं वाटतं की ठीक आहे ना, म्हणजे बघूया काय आहे. आणि मग तुम्हाला कळतं की जितू दादा आहे. एक आपसुकच तुम्ही बघता की प्रोजेक्टवर कुठलाही विश्वास तेव्हाच बसतो. या 2-3 गोष्टींमुळे बसतो. तुम्हाला जर गोष्ट कळली तर बसतो, डिरेक्टरचं नाव कळलं तर बसतो. हे 2 आपले निकष ठरलेले असतात. मग जितू दादाचं नाव आलं, काहीतरी आहे, सेन्सिबल तर असावं. पण कास्टिंग डायरेक्टरनीच मला सांगितलं, की "मी तुला गोष्ट सांगते, पण तू नाही म्हणू नकोस. कारण असं-असं आहे हं. आणि खरंच खूप छान कॅरेक्टर आहे आणि तूच ते करावं अशी सगळ्यांची इच्छा आहे." तो रिलीज झालाय? नाही, रिलीज व्हायचा आहे अजून. बरं. तो 2 वेगवेगळ्या फिल्म फेस्टिव्हलला, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला झाली आहे त्याचं स्क्रीनिंग. मी बघितलं आहे. पण रिलीजचं कुठे अडलं आहे ते मला माहीत नाही. खूप छान सिनेमा आहे. को ॲक्टरपासनं काही वाईट किंवा चांगले अनुभव? किंवा काहीतरी शिकले आहे तुमच्या त्यांच्यापासनं? नाही वाईट असं असं नाही आठवत असं वाईट नाही. पण हं, येस मी स्वतः माणूस असा आहे की मला शिकायलाच म्हणजे मी तसा ओपनच ठेवतो स्वतःला, हं, की हां, कधी-कधी टँट्रम्स देणारे असतात, हं. डॉमिनेट करणारे असतात. तुमच्याकडे या नजरेनं बघणारे असतात, की असं असतं का? असं नसतं किंवा म्हणजे अजून ती जाणीव करून देतात. हो, 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 हो. हं. हां, येस, येस, येस. कसं बेसिकली वाटतं मग त्यावेळेला? अभिनेता म्हणून करून देणं वेगळं, पण कधी-कधी माणसं ही माणूस म्हणूनच तशी असतातच. हं, त्यांच्या डोळ्यातच ते असतं, की आणि ते ते तुमचं स्वतःचं असतं. ते तुमचं अपब्रिंगिंग आणि तुम्ही घरून आणलेलं असतं सगळं. ते हं. तिथून सुरुवात होते. कारण ॲक्टर हा असा काही वेगळा प्राणी नाही ना. ॲक्टर हा माणूसच. माणूसच आहे. सो तोच असतो. माणूसच बोलत असतो. तर असे अनुभव येतात. हं, तुम्हाला थोडंसं डिमॉरलाईज करणारी असतात. हं, तुम्हाला चांगलं शिकवणारे असतात. हं, तुम्हाला असंही सांगणारे ॲक्टर्स असतात, की तुझं हे चुकतंय, हं, हं. पण ॲक्टिंग म्हणून नाही चुकत. तू अशा पद्धतीनं थोडासा स्वतःला बिहेवियर म्हणून चेंज करून बघ. म्हणजे जास्तीत जास्त लोक मला मोटिवेटच करण्याचा प्रयत्न करतात, हं. की किंवा मला ते लोक जास्त लक्षात राहतात, असं म्हटलं पाहिजे. कारण ते सांगतात, की अ, घाबरू नकोस. हं. कोणी नाही, आपल्यापेक्षा मोठा कोणी नाही आहे. आपल्याला जे येतं त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेव आणि मग तो एक कॉन्फिडन्स येऊन जातो सेल्फ. कॉन्फिडन्स येतो आणि ते जेव्हा सांगतात हं. को ॲक्टर, त्यावेळेला तुमचा एक वेगळा बॉन्ड तयार होतो. तुमचा एक वेगळाच ट्रस्ट त्यांच्याबद्दल निर्माण होतो. एक बूस्टअप बूस्टअप. असतं ते. आणि जे निगेटिव्ह असतात, ते ऑब्व्हियसली ते दूरच जातात. ते आपल्याला ते इव्हेंच्युअली हं, होतच ते. हं. बरं फेम मिळाल्यावर काही लोकं तुटली आहेत?
नाही, नाही असं नाही झालं. फेम मिळाल्यामुळे नाही तुटली आणि मला असं वाटतं मला फेम म्हणताना पण असं वाटतं की नाही, नाही ही नाही आहे अजून बहुत ठीक टाइम है, अभी आहे. बहुत टाइम है. पण जितना अरे चांगले प्रोजेक्ट केले हां, आहेत नाही, नाही, तुम्ही. नाही केले, केले. नाही पण नाही म्हणजे खरं सांगायचं तर ही गोष्ट पण मागे धावण्यासारखी नाही आहे फेम. फेमच्या मागे धावून नाही चालत. पण ठीक आहे, ही जर फेम असेल तर आहे. पण बिकॉज इट इज अ फेम कोणी दुरावलं नाही आहे, अजिबातच नाही. ती मुंबईची व्यस्तता आहे. मुंबईमध्ये तुम्ही थोडंसं थोडंसं हां, म्हणजे एखाद्याला हां, जर फोन केला हां, नाही, हां. म्हणजे असं नाही ना, की आपण विसरलो. नाही, नाही, असं नाही, असं नाही. पण हो, कुठेतरी डोक्यात आहे. हो, हो, फक्त म्हणजे फोन करत नाही म्हणजे माणूस विसरला असं नसतं. अगदी आणि हां. बरं झालंय बोललीस तू, कारण बऱ्याच लोकांना असा गैरसमज आहे. हो, हो. युजुअली माझ्याबद्दल होतो. माझ्याबद्दल आहे, हं, गैरसमज आहे. पण मी जनरली करून घेत नाही लोकांबद्दल. हं, पण लोकांना असं वाटतं, की फोन करत नाही तर मगरूर आहे किंवा हं. भेटत नाही म्हणून मगरूर आहे. पण असं काहीच नाही. असं काही नसतं. मायानगरीतल्या पार्टी अटेंड केल्यात? कशा असतात? हां, हां. अशा फार मोठ्या नाही केल्या. पण आपल्या येस प्रत्येक फिल्मची एक पार्टी होते. हां. आणि खूप वेगळं वातावरण असतं. म्हणजे इतकं इमोशनल वातावरण असतं. इमोशनल येस. की मस्तीच असतं? नाही, नाही. मस्तीचं असतं. हां. मस्तीचं असतं, पण त्या मस्तीमध्ये तुम्ही यू कॅन फील की जी सगळी मेहनत आहे, जे सगळा घाम गाळलेला आहे. हं, म्हणजे पहिल्यांदा आता तुम्ही सेटवर काम करतो आपण, तर आपले काही मोजके शूटिंगचे दिवस असतात. हं, आपले जे शूटिंगचे 10-15 दिवस असतात, त्या दिवसांमध्ये आपण जातो. तेवढ्यापुरतं आपण सेट अनुभवतो. हं. त्यावेळेला प्रत्येक माणूस त्याला एक वेगवेगळं काम असाइन झालेलं असतं. तिथे तो पर्सनल तुमच्यासाठी येत नाही. नाही. कोणी म्हणजे एडीज आहेत, वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधले प्रोडक्शनची माणसं आहेत, कॉस्ट्युमवाली आहेत. आपलं काम करणं, तेवढ्या कामापुरतं सरांशी भेटणं आणि हं, तेवढ्यापुरतं बोलणं एवढंच असतं. हं. म्हणजे प्रोफेशनल असतात. हां, हां. कारण त्यांना वेळ नसतो बाकी काही पर्सनल बोलायला. बरोबर. त्यामुळे तुम्हाला ॲज अ पर्सन कोणी तसं ओळखत नाही. ओळखतच नाही. तसं ओळखत नाही माणूस हां, म्हणून. हां. पण पार्टी इज द ओन्ली प्लेस हं. जिथे तुम्ही फ्रीक आउट होता, कारण तिथे काम संपलेलं असतं. बरोबर. तिथे ड्रिंक्स चिल असतात. आउट करायचं. चिल आउट करा, ड्रिंक्स करा, डान्स करा, व्हॉटएव्हर. हं, हं. आणि त्या सगळ्या माहोलमध्ये, त्या सगळ्या सेलिब्रेशनच्या माहोलमध्ये अ, तुम्हाला असं जाणवतं, की तुम्ही एक्स्पेक्टच केलं नव्हतं, पण तुम्हाला अचानक मोठा माणूस येतो आणि तुमच्याबद्दल तो विचारायला लागतो, की "तुम्ही कुठे राहता? काय करता? हं, अच्छा, अच्छा, अच्छा. मराठी? हं, ओके. थिएटर केलंय? ओके. एन-एस-डी? ओके, एन-एस-डी." हं, तर हे सगळं ते अप्रिशिएट करतात आणि हं, त्यानंतर मग आपल्यालाही लक्षात येतं, की आपणही लोकांमध्ये इन्व्हॉल्व होऊन त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला सुरुवात केली आहे हं, आणि तेव्हा कळतं, की ओके, हे युनिट तिथे फार कामामुळे खूप फोकस्ड आणि असं प्रोफेशनल वागत होतं. हं, हं. इथे फुल धमाल आणि एकमेकांना समजून घेण्यासाठी आलाय. मग त्या पार्टीमध्ये लाईट बॉय, मेकअप आर्टिस्ट, हेअर ड्रेसर हे सगळे पण इन्व्हॉल्व असतात? नाही ॲक्चुअली म्हणजे मेन क्रू असतो ना, बरं. ते जनरली असतात. हं, हं, हं. म्हणजे आणि पण त्यांच्यासोबतची ट्रीटमेंट कशी असते? कोणाची? ॲक्टरची, डिरेक्टर्स आणि हे निर्माते ह्या सगळ्यांची, या जे बॅक ऑफ द कॅमेरा जे असतात सगळे, लाईट नाही. बॉय म्हणा, मी जे आता म्हटले. हां, नाही, 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 नाही. ट्रीटमेंट कारण ट्रीटमेंट मग त्यांचं पण एक वेगळी दुनिया आहे ना? हो, नाही वेगळी दुनिया आहे. पण ती अगदी अगदी प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट ती ट्रीटमेंट बदलते. बरं. म्हणजे आता कधी-कधी सेटवर आपल्याला कोणाला तरी डायरेक्ट प्रोड्युसरचा माणूस कोणाला तरी शिव्या घालताना आपण ऐकू शकतो. बरं. हां, पण ते काही प्रोजेक्टमध्ये म्हणजे ही सीरियलबद्दल बोलतोय. सीरियलचं जे शेड्यूल असतं ना, ते इतकं टाईट आणि इतकं गॅसवर असतात सगळे. रोजचा हं. रोज एपिसोड ताजा तसा त्यांना काढून द्यावा लागतो. बरं. ॲटमॉस्फेरिक हं. गोष्टी, कंडिशन्स, पाऊस, ऊन, गरमी, काही थंडी, काहीही असो. हं. सीरियलचा रोजचा रोज एपिसोड तुम्हाला द्यायचा आहे म्हणजे द्यायचा द्यायचं आहे. आहे. ते हं. काम अत्यंत कठीण आहे. हेक्टिकवालं अत्यंत काम. हेक्टिक आहे. हं. त्या हेक्टिक बिकॉज तो सेटअपच तसा आहे आणि लोक कुठून म्हणजे अगदी पुण्यावरून म्हणजे काय म्हणतात त्याला 3-3, 4-4 तास प्रवासात जातील इतक्या लांबून लोक येतात. हं, हं, हं. सो ते त्यावेळचं ते टेम्परामेंट, ती चिडचिड, ती कोणाची कोणावर निघते दॅट इज फाईन. ते होतं तसं. हं. पण कोणी कमी काम करतंय किंवा छोटं काम करतंय अशा हिशोबाने कोणी कोणाला ट्रीट ट्रीटमेंट करत नाही. नाही नाही, ना? नाही. हं, हं. आणि या स्पेशली चांगल्या ज्या मोठ्या प्रोडक्शनच्या ज्या फिल्म्स असतात, हं, हं. ज्यांचं अगेन वर्क कल्चर चांगलं असतं, हं, हं, हं. ते सगळ्यांना चांगलं ट्रीटमेंट देतात. बरं. स्वतःचे चित्रपट बघता? हो, बघतो.
काय वाटतं स्वतःला बघून? आवडतं म्हणजे आनंद तर होतोच की कारण बरीच आर्टिस्ट अशी आहेत की नाही बघत ते स्वतःचे हां, चित्रपट. बरेच लोक नाही बघत. मी ऐकलंय मनोज सर पण नाही बघत हां, ते वाजपेयीचा. पण नाही बघत. हां, पण मी बघतो. हं, म्हणजे मला अजून तरी कारण नाही कळलं की न बघणारे का नाही बघत. हं. म्हणजे मी अ, त्यांचा इंटरव्ह्यू जेव्हा हां, बघितला, हां. तेव्हा ते म्हणाले की मग मी जेव्हा स्वतःला बघतो तर मी स्वतःला जज करतो की अरे हां. मेरा चीनी हां, ऐसे हां, दिख रहा है, हां, डबल हां, हां, चीनी हां, दिख हां, रहा है, तो हां, मेरी नाक ऐसी दिख रही है, हां. वैसी दिख रही हां है. आणि मी पण स्वतःला जज करतो, हां, हां. पण तरीही मी बघतो. बरं. कारण की मला शिकावं म्हणून. एक्झॅक्टली. हां. काय कारण चुका केल्या आणि आता पुढे ए काय नाही करायच्या. एक्झॅक्टली. कारण मला जनरली माझं काम बघून हं. खूप कमी वेळेला मला असं होतं की आहा! काय काम झालंय आणि ते व्हावं एक दिवस म्हणून हं. मी बघत असतो. ॲक्चुअली स्वतःला पण अप्रिशिएट करण्याची गरज असते हो, हो. किंवा काही काही वेळेला असं असतं ना की घरातला मोठा मुलगा असतो. मोठा मुलगा म्हणजे ॲज अन बाप हं, असं असं हं. आहे एक समज. हो. तर तो प्रत्येकाला काही ना काही गिफ्ट देईल, पण स्वतःसाठी काहीच घेत नाही. हं. पण असेही व्यक्ती आहेत, म्हणजे माझ्यासोबत पण आहेत, की ते फक्त स्वतःला खुश करायचं म्हणजे स्वतःला पण एक हे म्हणजे अगदी म्हणून बरोबर. स्वतःसाठी पण गिफ्ट घेतात. अगदी असे बरोबर. पण लोक वाह, आहेत. वाह, वाह! तर किती छान. हे शिकण्यासारखं पण आहे. येस, येस, येस. आई-बाबांसोबत लास्ट निवांत वेळ कधी घालवलाय? ठीक आहे, नाही प्रोजेक्ट्स असतात, नाही, हे नाही, ते. अजिबात नाही. म्हणजे हं, दरवर्षी एक असा निवांत वेळ येतोच. हं, म्हणजे असा क्षण येतोच. दरवर्षी येतो. म्हणजे दिवाळीला मी घरी येतो, उन्हाळ्यात येतो. हं, अ, पण लास्ट टाईम घालवलेला म्हणजे आता याच मागच्या गेल्या दिवाळीतली गोष्ट असेल म्हणजे 2024ची दिवाळी म्हणता येईल. हं, त्यावेळेला खूप निवांत गावात हं, शेत आहे. हं. म्हणजे शेतातच घर आहे. हां, मला हे सांगायला आवडेल लोकांना. हां, तुम्ही काटोलचे आहे, बरोबर? काटोलचा. काटोलच्या लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे तुमच्याकडे? खूपच म्हणजे खूप ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स आणि त्यांना खूप छान वाटतं, हां, म्हणजे की आपल्या गावातला आपल्या मुलगा. गावातला आहे. हां, छान वाटतं. हं, तुम्ही आणखीन एक पिक्चर केला होता, डॅडी. हं. त्याच्यात एक सीन आहे, तो कुत्र्यासोबत केलेला आहे सीन. हां. जर तुम्हाला आठवत हो, असेल हो. तर. आठवतं, आठवतं. तो सीन कसा शूट झाला होता? ओके. त्याची एक इंटरेस्टिंग गंमत अशी आहे, की मी बेसिकली कुत्र्यांना घाबरतो. बरं. हां, म्हणजे मला विचारलं होतं, की असा-असा सीन आम्ही प्लॅन करतोय, तर तुम्ही किती कम्फर्टेबल आहात? अं, तर मी त्या फेजमध्ये होतो तेव्हा, की नाही कसं म्हणायचं? हं. नाही म्हटलं तर काय होईल? रोल गेला. हां, रोल गेला. सीनच काढला त्यांनी. ही रिॲलिटी आहे. रोल हां, गेला. रिॲलिटी आहे. तर माणूस आहे आपण. हां, तर मी त्यावेळेला तसा होतो, की नाही, नाही बाबा, तो डिरेक्टर्स मीडियम आहे हे. डिरेक्टर म्हणतो त्याचं समजून घ्यायला पाहिजे. तर मी त्या प्रेशरमध्ये येऊन त्याला म्हटलं "नहीं, नहीं सर, आई एम कम्फर्टेबल." "श्योर सर?" हं. "हाँ, हाँ, हाँ." "नहीं, नहीं सर, अगर आपको कोई दिक्कत है तो वी कैन" "नहीं, नहीं, नहीं सर, कोई दिक्कत नहीं है सर." हाँ, वो तो क्या रहेगा कि ऐसे डॉग्स रहेंगे और ये रहेंगे." "ओके सर, ओके, ओके, ओके." सर सीन काय होता, की मी चिखलात माझी डेड बॉडी पडली आहे. हं. आणि मी ती डेड बॉडी पूर्ण अशी चिखलाने माखली आहे आणि ती मे बी त्याला 2-3 दिवस झाले आहेत आणि ती बॉडी पडू नये हं. आणि स्लम एरियामध्ये कुठेतरी पडलेली आहे एका जुन्या बिल्डिंगच्या मागे बिगे हं. आणि कुत्र्याला सुगावा लागला आणि टॉप अँगलनी हं. बॉडी शूट होते हं. आणि माशा आजूबाजूला बॉडीच्या आहेत हं. आणि कुत्रा येऊन तिथे येतो, चाटतो बॉडीला किंवा ते वास घेण्याचा प्रयत्न करतो. मग थोड्या वेळानंतर तो छातीवर पाय देऊन निघून जातो. मग परत येतो, आणि त्यात तुम्ही पायाला चाटतो घाबरता कुत्र्याला. आणि त्यात मी कुत्र्याला घाबरतो. हां. मला प्रचंड भीती आहे कुत्र्याची. हं. म्हणजे अनेक किस्से आहेत, की म्हणजे असं कुठून तरी रात्री येताना गाडीवर वगैरे मुद्दाम गाडी थांबवायची, कुत्रा दिसला की त्याच्या जवळपासच थांबवायची, फोन काढायचा आणि बोलायचा आणि मुद्दाम हसत-हसत बोलायचं. हां, "हां, बोल ना." "नाही, नाही, 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 काही नाही, येतंय बस मार्गातच आहे," असं तसं. आणि हे सगळं करत असताना बघत राहायचं, की कुत्र्याला कळलंय का हा माणूस डेअरिंगवाला आहे. आई गं! हां, म्हणजे ते मेक शुअर की त्याला कळलंय. ओके, ठीक हां, आहे. हां. तर हे अशा अनेक गोष्टी करून झाल्या आहे. हं. गाडी स्लो करायची. हं. तर बरं, त्या सीनचं आपण सुरू होतो. हां. मग श्वास रोखून धरला हां. आणि ते सगळं जे काही आहे ते सगळं सहन केलं. हं. कारण असं ऐकलं होतं ट्रेनिंग दरम्यान, की
तुम्ही श्वासावर जर लक्ष केंद्रित केलं, तुमचं ब्रिदिंगवर जर लक्ष केंद्रित केलं, तर तुम्ही आजूबाजूच्या कुठलेही ऑब्स्टॅकल्स काय जे काही आहे त्याच्याकडनं तुम्ही डायव्हर्ट होता. सो आम्हाला एक्सरसाइज असते. हां, जस्ट म्हणजे जस्ट ती अभिनय क्षेत्रात ते प्रशिक्षण देताना येस, शिकवतात. फोकस ऑन युअर ब्रिदिंग. हां, तर मी म्हटलं होईल हे काय. त्यांचे रिटेक झाले, 4-5 रिटेक झाले, पण त्यांना तो वन शॉट असा 1.5-2 मिनटं वगैरे हवा होता त्यावेळेला. सो ते खूप मोठा वेळ आहे तो. म्हणजे कुत्रा येणार आणि तो पाय देऊन जाणार, तर मग त्याच्यात त्यांनी तेव्हा ते बघायला मिळालं की ते कसं करतात सीन. म्हणजे माशा आणण्यासाठी काय तिथे गोड कारण पदार्थ डेड बॉडी तर टाकतात. नाहीये. एक्झॅक्टली, डेड बॉडी नाहीये. तर माशा लागाव्यात नॅचरली म्हणून तिथे काहीतरी गोड टाकतात. मग कुत्रा यावा, तो अट्रॅक्ट व्हावा म्हणून तिथे त्या बॉडीच्या खाली पार्लेजी वगैरे लपवतात आणि मग भयंकर तो आहे. म्हणून तो कुत्रा येतो आणि तो तिथे रेंगाळतो. बर म्हणजे डीओपीला जितका वेळ तो रेंगाळायला हवा आहे तितका वेळ तो त्या याच्यामुळे रेंगाळतो, त्या पार्लेजीमुळे, बिस्किट आणि हे ते. बिस्किटांमुळे. तर ते आता हे करत असताना त्याही वेळेला मला असं वाटलं होतं की मी काय करतोय, हे काय म्हणजे एवढंच मी एका सीनमध्ये दिसणार मग डेड बॉडी. पण मला असं वाटलं की हे चॅलेंजिंग पण होतं ना. चॅलेंजिंग आहे आणि हे खूप मला असं वाटलं की मी असं डेडिकेशन असलं पाहिजे जे माझं त्यावेळेला होतं. आणि ते मी असं स्टेप बाय स्टेप प्रत्येक वेळेला स्वतःला हे करत असतो, टेस्ट करत असतो की आपण तेवढ्या डेडिकेशननी करतोय का. या मायानगरीत आपण टिकू किंवा नाही टिकू अशी भीती वाटते. हो, भीती वाटते की प्रत्येकाचंच एक्झॅक्टली त्याच्या डोक्यात आहे तसं होईलच, तितकं ते पुढे चालू मिळेलच. राहीलच आणि त्याचं एक काहीतरी फ्युचरच आपण प्रेडिक्ट करू शकतोय असं शक्य नाही आहे. आणि ही रिॲलिटी मला खूप आधी माहिती आहे आणि मी त्याच्याबद्दल खूप क्लिअर आहे की नॉट जस्ट इन करिअर, कुठल्याही बाबतीत तुम्ही काहीही फार प्रेडिक्ट करून त्या बाबतीत स्टबन राहून चालत नाही. आयुष्यात सुद्धा कुठलंही करिअर असो. म्हणजे भीती So, वाटते. हां, भीती वाटते. म्हणजे भीती अशी वाटते की ओके असं होऊ शकतं, पण ती इतकी मॅटर ऑफ फॅक्ट मी त्याला ॲक्सेप्ट करतो की ती त्याला म्हणजे अंगाशी न लावू देता काम करत राहायचंय. हां, म्हणजे तशी त्याला म्हणजे भीती वाटण्यापेक्षा प्रॉपर वर्ड इज की भीती नाही वाटत, पण आय एम वेल अवेअर की असं होऊ शकतं आणि ते झालं तर आय विल सी व्हॉट टू डू. म्हणजे त्याची तयारी आहे. त्याची तयारी आहे की जर असं झालं उद्या आणि त्याला जर मी डिक्लेअर केलं की असं झालंय, आय एम नोबडी इन दिस इंडस्ट्री, मैं बर्बाद हो गया, तो आय नो की आय विल बी मोर हॅपी माझ्या शेतात जाऊन, घरात जाऊन बसायला आणि शेतीकडे बघायला. तर ही सकारात्मकता आहे आणि ती Yes. कायम राहावी. बरं, मनात कधी अहंकार आलेला आहे आणि जर आला असेल हां. तर कसं सावरलं स्वतःला? कारण आपण माणूस आहोत. येस, मला तरी मला असं खरंच वाटतं की हे हे ही एक इमोशन आहे, अहंकार, जी फारच कमी, म्हणजे मी खरंच स्वतःबद्दल विचार करूनही मला आठवत नाही. नाही आहे. म्हणजे अहंकार कुठल्याच गोष्टीचा नाहीच आहे असं म्हणता येईल. नाही आहे. आय एम ओके विथ काय जे काही माझ्याकडे आहे, नाही आहे, त्याच्याबद्दल मी खूप Happy. असा असतो की Satisfied. हां, म्हणजे आय डोंट मेन्शन इट की हे आहे म्हणून आय एम धिस. आय नेव्हर मेन्शन की. सो मला तसं राहायला आवडतं. मला वाटतं त्याचं उत्तर तुम्ही आधीच दिलंय की म्हणजे भीती जरी असली तरी मी आपल्या शेतात जाऊन काम हां, करणार. हां, 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 हां. कारण मला एकच गोष्ट कळलेली आहे की आधी माणूस सुखी आहे की नाही त्याच्या आयुष्यात, त्याच्या लोकांबरोबर, ते त्याच्या महत्वाचं माणसांसाठी तो त्यांना किती सुखी ठेवतो, किंवा महत्वाचं आहे की नाही. महत्वाचं आहे की नाही, ते जास्त महत्वाचं आहे. मग बाकी करिअर आहेच. बरं, कधी खोटं बोललात? हो, बोलतो की. खोटं बोलतो म्हणजे बोलावंच लागतं कधी कधी. येस, बोलतो बोलतो बोलतो. कधी कोणाला धोका दिलाय? म्हणजे धोका, असंच मित्र म्हणा हां, किंवा काय? हां, हां. धोका दिलाय म्हणजे हो, हो, हो. आपल्याला हे ठरलं होतं पण तू तर मला धोका दिला. ओके, दिला. दिलाय, दिलाय. येस, हा, दिला. दिला. ॲक्च्युली आपण 2 मार्च 2024ला भेटलेलो. हं, युवा मंच आपला कार्यक्रम हं, होता, ठीक हं, आहे. हं. आणि तेव्हापासूनची आपली हा जो दिवस हां. आत्ता आलेला आहे. येस, आपण आता 2025ला आहे, येस, सप्टेंबर. येस. खूप वेळ गेला पण मजा आली.
मजा आली. तुमच्यासोबत म्हणजे मला वेळात येस. वेळ काढून तुम्ही आला त्याच्यामुळे थँक्यू तुमचं. येस, थँक आणि मला तेच मी ह्या आधी पॉडकास्ट केले आहेत. पण इतकी मजा येईल आणि असा इतका छान सेटअप आणि असं छान म्हणजे इतकं कॉन्व्हर्सेशनल आणि असं मित्राशी, मैत्रिणीशी बोलल्यासारखं कॉन्व्हर्सेशन होईल, हे मी खरंच एक्स्पेक्ट नव्हतं केलं. सो थँक्यू. मला एक खरा ट्रुथफुली काहीतरी बोलता आलं आणि असं कुठली दडपण न घेता मला सगळं छान बोलता आलं. थँक ॲक्च्युली आपले प्रयत्न तेच असतात, की अ, इतक्या वर्षाची तुमची जी साधना असते, म्हणजे कुठलाही गेस्ट जो येतो, की पॉडकास्ट लांब होण्याचंही कारण हेच असतं, की आपण बोललो तेव्हा पण मी तुम्हाला सांगितलं, की 10-15 वर्षांची ती साधना असते, ती ॲक्टिव्हिटी असते, त्याच्यात स्ट्रगल असतो, त्याच्यात आई-वडिलांचं, फॅमिलीचं, बायको म्हणा, मुलं म्हणा, सगळ्यांचं कॉम्प्रोमाइज केलेलं असतं आयुष्य, स्वतःचं आयुष्य. आणि ते असं यू 15-20 मिनिटात बोलून संपेल असं नसतं. त्याच्यामुळेच आपले पॉडकास्ट असे मोठे होत असतात. एक्झॅक्टली. आणि कोणाला जर समजून घ्यायचं असेल तुमच्या आयुष्यभराची जी तुम्ही कमवलेली जी साधना तुम्ही जी केलेली आहे, म्हणूनच आपला हा वेळ तेवढा घेतो. पण हरकत नाही, त्याच्यासाठी पण टेक्निकली गोष्टी इतक्या स्मार्ट झालेल्या हां, आहेत. हां. त्याच्यासाठी आपणही नारायणी क्लिप्स अशा हा एक परत प्लॅटफॉर्म म्हणजे एक छोटंसं चॅनल पण येस. काढलेलं आहे. अच्छा. त्याच्यामुळे क्लिप्सच्या माध्यमातूनही हां. हे जे कन्व्हर्सेशन आहे बेस्ट आहे, ते बेस्ट आहे. लोकांपर्यंत येस, पोहोचू येस, शकतं. येस. त्याच्यामुळे खरंच खूप मजा आली. थँक यू. मायानगरीतलं ग्लॅमर, मायानगरी काय असते, तुम्ही तिथून आले आहात, तिथले आहात, मुरलेले आहात आता, आणि ते आपल्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावा हा एक छोटासा प्रयत्न होता. धन्यवाद. थँक यू सो मच. तुम्हालाही पॉडकास्ट कसा वाटला तो आमच्यापर्यंत नक्की कळवा, आणि तुम्ही पॉडकास्ट शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचंही मनापासून धन्यवाद.